जय शिवराय मंडळी, आज आपण आहोत तुळापूर या पावनभूमीमध्ये, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची पावन समाधी आहे आणि त्रिवेणी संगम याच ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण यासाठी जमलेलो आहोत की जिल्हा परिषदेचं वारं आता जोरात घुमतंय आणि लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप भाऊ कंद यांची या ठिकाणी एक आगळीवेगळी मुलाखत सर्व पत्रकारांना एकत्रित करून अतिशय निर्भीडपणे, प्रामाणिक, पारदर्शक अशी मुलाखत या ठिकाणी होणार आहे। तर या मुलाखतीसाठी सर्व पत्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि भाऊ त्यांच्या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर देतात हेच आपल्याला पाहायचंय। पाहूयात कशी होती ही एक वेगळी मुलाखत। नमस्कार। गेली 15 वर्षे या जिल्हा परिषद गटात हटके पद्धतीने विकासाचे राजकारण करणारे नेतृत्व अशी तुमची ओळख आहे आणि या निवडणुकीतही तुम्ही पहिलीच पत्रकारांशी संवाद जी काही मुलाखत आहे ती या श्री क्षेत्र तुळापूर येथे या ऐतिहासिक स्थळी घेत आहात, काय सांगाल? सर्वप्रथम तर तुम्हा सर्व पत्रकारांचं आजच्या मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत करतो सगळ्यांचं। आज काही दिवसापूर्वी आपली चर्चा चालली होती की आपण भेटायचं, एकत्र चर्चा करायची। शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका जेव्हा येतात तेव्हा लोकशाहीचा एक जो चौथा स्तंभ आहे की जो पाया आहे म्हणजे तो पत्रकारिता आहे, त्या पत्रकारितेच्या लोकांशी संवाद साधून आपल्या मतदारसंघामध्ये आपण पुढची निवडणूक कशी लढणार आहोत, काय समस्या आहेत, काय प्रश्न आहे आणि माझ्यामध्ये काय संकल्पना आहेत, ह्यासाठी तुम्हा सर्वांची चर्चा करायची होती। आणि त्या चर्चेतून मला असं वाटलं की एक मुलाखत एकाला द्यायच्याऐवजी सगळ्यांनी मिळून एकत्र मुलाखत घेतली आणि चर्चासत्र होईल आणि मंथनही होईल आणि यातून चांगलं रिझल्ट आपल्याला मिळतील, अनेक शिकायला काय मिळू शकतं। म्हणून आपण सर्वांना एकत्र यायचा आपण निर्णय घेतला आणि आपण एकत्र आलो। बरं, यायचं कुठं, तर माझ्या मनात संकल्पना चर्चा चाललीच होती आपल्यांची की बाबा कुठं एकत्र यायचं, कुठं बसायचं। तर अनेक तुमच्यासारख्या सर्वांच्या जवळकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की ऐतिहासिक जो श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू या बलिदान भूमीमध्ये आम्ही राहतो, आम्ही भाग्यवान आहोत की या परिसराला या इतिहासाची साक्षीदार आहे आणि इतिहास नोंदवलेला आहे। इथे माझ्या शंभू महाराजांचं शेवटचे दिवस इथं झालं आणि त्यांचा दुर्दैवी असं निधन इथं झालं, पण ही शूरवीर भूमी आहे, ही रक्ताने पावन झालेली भूमी आहे। ह्या भूमीमध्ये म्हणजेच तुळापूरमध्ये आणि समाधीच्या इथे जिथं आता एक ही समाधी, जुनी समाधी, आता नवी समाधी, मोठ्या स्मारक उभं राहत आहे। म्हणजे जुनी कात टाकून ती नवीन कात आता घेत आहे आणि हे स्मारक आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्वजण यावं असं माझी इच्छा होती। म्हणून ह्या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण आला। आता आपला प्रश्न काय होता? ह्या ऐतिहासिक बलिदान भूमीत ही पहिली मुलाखत देण्याचा तुमचा नेमका काय संदेश देण्याचा हेतू होता? नाही, ही भूमी आपली शंभू महाराजांची भूमी आहे आणि मी भाग्यवान आहे की ह्या मतदारसंघामध्ये मला उद्या प्रतिनिधित्व करायची संधी मिळणार आहे आणि मी ती संधी मागण्यासाठी लोकांच्या समोर आता जात आहे। तर याची सुरुवात इथूनच करावी अशी मला वाटली, म्हणून मी हे शौर्य हे आहे, हे धाडसाचं आहे भूमी, ही प्रेरणाभूमी आहे, ही ताकद देते, ऊर्जा देते, लढायचं कसं, संघर्ष करायचा कसा, स्वकीयांशी पण कसं लढायचं आणि परकीयांशी पण कसं लढायचं, हे शक्तीस्थळ आहे आणि ही शक्ती इथून कायम आल्यावर मिळते आणि म्हणून आज इथून सुरुवात आहे। हो, पुढचा प्रश्न तुम्हाला, लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचं राजकारण हे नेहमी कंद या नावाभोवती फिरण्यात आले, या राजकीय वास्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? ही गोष्ट नाकारता येणार नाही, त्याला किनार ही कंद किंवा लोणीकंद ग्रामस्थांची आहे। आम्हाला जसं कळतंय की लोणीकंद हे पुणे जिल्ह्यातल्या राजकीय पटलावरचं एक मोठं शक्तीस्थळ आहे आणि ह्या लोणीकंदमध्ये स्वर्गीय विद्याधर पंत कंद होते, ते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या खास विश्वासू होते। आदरणीय पवारसाहेब जरी नगर रोडने चालले तर पंतांचं काय चालले म्हणून असे आवाज देणार होते। पलीकडे विठ्ठलराव सातव होते, असे बरेच नगर रोडची जी काय पवारसाहेबांची विश्वास होते त्यात एक पंत होते। पंत म्हणजे त्यांना आमचं गाव अण्णा म्हणायचं। त्यांनी अनेक वर्ष गावचं नेतृत्व केलं आणि जिल्हा पातळीवर खूप मोठं नाव होतं। त्यानंतर त्यांचे चिरंजीव
या भागाचे नेते प्रदीपदादा कंद हे आमच्या गावचे आहेत, आमच्या कंद कुटुंबातले आहेत. त्यांनीही अनेक वर्ष त्यांच्या आईला संधी मिळाली, त्यांना संधी मिळाली, त्यांनी जिल्हा परिषदचं काम केलं. त्याच्या अगोदर दरम्यान काळामध्ये आमचे गावातीलच भूमकर परिवार आहे, त्यातले शंकरकाका भूमकरही जिल्हा परिषदेवर काम केलं. आणि मध्यंतच्या काळामध्ये अनेकांना संधी मिळाली, पण माझ्यासारखा कार्यकर्ताही या भागात अनेक वर्ष काम करतो आहे. मला आज जवळजवळ 18 वर्ष झाले मी लोणीकंदच्या ग्रामपंचायत सदस्य होऊन. 18 आणि ती जर ग्रामपंचायतची 5 वर्ष सोडली तर जवळजवळ 2012 नंतर ते आजपर्यंत 14 ते 15 वर्ष मी या भागामध्ये पद नाही आहे मला, पण पक्षाची पदं होती, पण मी सर्वांच्या चांद्यापासून बांध्यापर्यंत सुखदुःखात आहे. आणि मी लोणीकंदचा आहे आणि माझंही नाव प्रदीप कंद आहे. त्यामुळं शेवटी आम्हाला गाववाल्यांचा, गाव म्हणून किंवा आमच्या गावातल्या लोकांचा आदर्श आहे. गाव मागं उभं राहतं, गाव ताकद देतं. गावाने मला संधी दिलेली आहे मागं ग्रामपंचायतमध्ये. गावाने विश्वास माझ्याला दिलेला आहे की तू पुढे जा, काम कर. आणि म्हणून मी या जोरावर 15 वर्ष काम करतो आहे. आणि आता या 15 वर्षाच्या जोरावर काम पुढची निवडणूक मागणार आहे, मत मागणार आहे. आणि कंदभोवती फिरण्यापेक्षा आमच्या लोणीकंद हे गाव करांमुळं आम्ही कंद पुढं आहोत किंवा आम्हाला आशीर्वाद आहे आणि आजपर्यंत आम्ही पदं मिळालेली आहेत आम्हाला. गावाने ठरवलं कंद असू, भूमकर असू किंवा भोंडवे असू किंवा इतर नावाचे लोक असू, ती गाव ठरवलं मोठं होतातच ना. भोवती राजकारण येतं. भाऊ, तुम्ही बोलताना आत्ता शरदचंद्रजी पवार साहेबांचा आदरणीय असा उल्लेख केला. मग या अगोदर तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतात, तुतारी या चिन्हावर. मग तुम्ही अचानक राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या घड्याळ्या चिन्हासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? जेव्हा 2 पक्ष झाले त्यावेळेस काळ संघर्षाचा होता आणि भारतीय जनता पार्टी ह्या विचाराबरोबर मी आजपर्यंत ह्या विचाराशी मी कधी काम नाही केलं किंवा माझी जवळीक पण नाही. आणि ज्या गावाला जायचंच नाही त्या रस्ता विचारलाच नाही आपण कधी. भारतीय जनता पार्टीसोबत आदरणीय अजितदादा पवारसाहेब मागच्या काळात गेल्यानंतर आपण दादांबरोबर नाही राहिलो आणि तो काळ संघर्ष होता. त्यामुळे मी आदरणीय कोल्हे साहेब असतील तेव्हा अखंड महाराष्ट्राने पवारसाहेबांना साथ दिली. तेव्हा पवारसाहेब जेव्हा जेव्हा आव्हान करतात आणि जेव्हा जेव्हा पवारसाहेब अडचणीत येतात, जेव्हा अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा महाराष्ट्र हा पवारसाहेबांच्या मागे उभं राहिलेला आहे. लोकसभेला आम्ही त्या भावनेतून उभं राहिलो. कोल्हे साहेब असतील, नंतरचे अशोक बाप्पू पवार असेल, ह्यांच्या मागे उभं राहिलो. पण आत्ताची निवडणूक ही जिल्हा परिषद कुणाच्या नेत्याकडं ती सुरक्षित आहे किंवा भलं होऊ शकतं. तर मी कायम म्हणतो की जिल्हा बँक अजितदादांच्या हातात आज देशात अग्रेसर आहे आणि देशातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद ही अजितदादांच्याच नेतृत्वाखाली आदर्श राहील आणि 1 नंबरला राहील. काम आणि गती आणि प्रशासनावरची पकड आणि माझ्या मतदारसंघामध्ये मला हवी असलेली ताकद अजितदादा पूर्ण क्षमतेने देऊ शकतात. आणि ह्या तालुक्याचे एकदम तरुण तरफदार आमदार आहेत माऊली आबा कटके. तरुणाई आहे, जोश आहे प्रचंड, कामाचा पळण्याची क्षमता खूप आहे आणि कार्यकर्त्याला ताकद आणि बळ द्यायची क्षमता प्रचंड माऊली आबामध्ये आहे. त्यामुळं माऊली आबांच्या सोबतीने आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली येणारी जिल्हा परिषद लढवण्याचा आणि घड्याळ चिन्ह पाहिजे. अजितदादाचं घड्याळ, लाडक्या बहिणीचं घड्याळ आणि शंभू महाराजांच्या स्मारकासाठी ज्यांनी हे स्मारक आजूबाजूला पाहत आहे 200-250-300 कोटीच्या वर गेलेलं आहे. अख्खा देशातून लोक इथं येणारे. आज रविवार आहे, 10-15 हजार लोक आज इथं येतात. हे स्मारक चालू झालं, लाखोनी लोक इथं येतील. अनेक शाळांच्या ट्रिपा इथं जेव्हा पुण्यामध्ये कोल्हापूरची सहल निघेल तर ती शिवनेरीला जाईल, त्यानंतर इथं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा इतिहास ज्यांनी स्मारक करण्यासाठी पुढाकार घेतला, ह्या स्मारकाचा खरे जर कोणाचं श्रेय असेल तर ते अजितदादा पवारांचं आहे. म्हणून ह्या मतदारसंघातल्या लोकांची इच्छा होती घड्याळाबरोबर तुम्ही राहावा. शेवटी पवार हे कुटुंब आपला आधार आहे, सावली आहे मोठी. आदरणीय श्रद्धेय पवारसाहेब हे तर सर्वांचेच आदर्श आहे. मी काय आणि आता कालच्या परवा पालिकेत निवडणूक तर जे आमच्या मनात होतं तसंच घडलं. दोन्ही घड्याळ आणि तुतारी एकत्र आली. निकाल काही लागू द्या, पण एकत्र आल्याची भावना आहे. शेवटी निकाल हा काही असू शकतो, जय पराजय. कुटुंब एक, गाव एक, भावकी एक, ही सगळी लोक एकत्र आली पाहिजे. शेवटी एकत्रीमध्ये जे सुख आहे, आज ते पवार कुटुंब एकत्र येऊन आपल्या सर्वांनाच आनंद आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदला पण एकत्र राहतील अशी ही आशावादी आहे. मी प्रार्थना करतो एकत्रच राहावं. भाऊ, माझा एक प्रश्न आहे. लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात सर्वाधिक कोणत्या समस्या
दुर्लक्षित राहिले आहेत यावर तुम्ही काय सांगाल? नाही नाही, समस्या काय संपत नाही, समस्या खूप आहेत. पण एक गोष्ट आहे की एक बॅकलॉग आहे जिल्हा परिषद सदस्याचा 4 वर्ष सदस्य नसल्याचा आणि त्यानंतर करोनाचे 2-2.5 वर्ष सत्तांतर. त्याच्यामुळे ह्या गडबडीत आहे ना, मी तर म्हणतो 2017ला जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यानंतर ते फार फार 19ला आमदार की दुसरे आले आमदार. ह्या घडामोडीमध्ये 20 नंतर लागलेला करोना, म्हणजे खऱ्या अर्थानं 2020 नंतरच जिल्हा परिषद सदस्य करोनामध्ये 2-2.5 वर्ष काम करू शकला नाही. त्यानंतर 22ला टर्म संपली, त्यानंतर प्रशासन बघत होतं. लोकप्रतिनिधी जर तिथं असेल तर तो जनतेचे प्रश्न मांडेल ना. आज जर तुळापूरमध्ये काय अडचण असेल, फुलगावमध्ये, तर लोक जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे किंवा बांधकाम विभागाचा अधिकारी आहे किंवा आरोग्याचा कोण आहे, त्याकडे जात नाही. तो जिल्हा परिषद सदस्याकडे जातो, पंचायत समिती सदस्याकडे जातो. मग ती लोक त्यांच्यावर संबंधित जिल्हा परिषदमध्ये जी पंचायत समितीमध्ये कामाचा फॉलोअप घेतात. पण दुर्दैवाने इथं ते घडलं नाही आणि निवडणुकाही लागल्या नाही. त्यामुळं बॅकलॉग असा आहे की जे जिल्हा परिषदच्या अंतर्गत रस्ते येतात, जिल्हा रस्ता येतो, तो कोण निधी टाकायचा म्हणून तो मागं राहिला आहे. तो एक प्रश्न मोठा आहे. दुसरा प्रश्न म्हणजे खूप आहेत. आता तुम्हाला साधं सांगतो, शेतकऱ्याला गोठ्याचं अनुदान मिळतं, गोठा बांधायला जिल्हा परिषदमध्ये. कुणाला मिळालं आता इतक्या दिवसात? मिळाला जरी असेल तरी तो एखादा हुशार शेतकरी असेल, त्यांनी फॉलोअप घेतला असेल. पण जर जिल्हा परिषद स्थित असता तर तो म्हणला असता गोठ्याचं करून द्या. मी म्हणलं असतं माझ्या मतदारसंघात 50-100 प्रकरणं झालीच पाहिजे. गोठ्याला अनुदान, आज गोठा करणं गरजेचं आहे सुरक्षित. बिबट्याचं प्रमाण वाढलंय, जनावरांवर हल्ले होतात ते, त्यामुळे गोठासाठी सबसिडी आहे. विधवा महिलांसाठी 75% सवलतीमध्ये शिलाई मशीन आहेत, पीठगिरण्या आहेत, सगळं काही आहे, भरपूर काय आहे. जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असतं की जिथं सगळ्या योजना असतात. आणि आपली पुणे जिल्हा परिषद ही त्याची जी उलाढाल आहे किंवा त्याचं बजेट आहे ते खूप मोठं आहे. मी थोडक्यात सांगितलं. आरोग्य विभागामध्ये आज काय झालंय, कोण प्रतिनिधी नाही तर प्रशासकीय लोक काम बघतात. प्रशासनाने कामकाज बघणं आणि लोकप्रतिनिधी कामकाज बघणं ह्याच्यात फरक आहे. लोकप्रतिनिधी हा जनतेची भावना, काम कसं झालं पाहिजे ह्याच दृष्टिकोन ठेवून काम कसं का होईना बसून द्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे बरेचसे प्रश्न आहे, रस्ता आहे, आरोग्य आहे. तर दुसरं एक सांगतो, विहिरी आहेत, विहिरीचं गाळ काढून दिलं जातं जिल्हा परिषदच्या सबसिडीतून. आज जर विहिरीचं जर आपण खोलीकरण वाढवलं, वड्याचं खोलीकरण वाढवलं, जर तुम्ही ते जर जिल्हा परिषदच्या योजनेतून ते जर करून दिलं, विहिरी शेतकऱ्यांच्या जर आपण गाळ काढून जर दिला, तर त्याचा खूप मोठा फायदा आहे. म्हणजे जिल्हा परिषदच्या अंतर असे बरेचसे मी सांगतो. व्यायामशाळा आहेत, व्यायामशाळा जिल्हा परिषदमधून येतात, ते आज कुठं येत नाही आहे, त्या आणाव्या लागतील आपल्याला. हे प्रश्न बरेच आहेत. जिल्हा परिषद होणारा सदस्य हा 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे असं समजून त्यांनी कॅपॅसिटीने काम केलं पाहिजे. आणि ती क्षमता माझ्याकडे आहे का नाही, आता जनता निर्णय घेईल. भाऊ, लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात अशी जोरदार चर्चा आहे की समोरचा उमेदवार 5 ते 6 महिने आता रिंगणात कुठंतरी आलेला आहे आणि तो नवखा आहे. तर त्या तुलनेत मतदार या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटात तुमचा अनुभव कसा घेतील? नाही, समोरचा उमेदवार कोण आहे अजून फायनल झालेलं नाही आहे. उमेदवारी दाखल केल्यानंतर, आज तर उमेदवारीचा 3रा दिवस आहे, उमेदवार कोण आले त्याच्यावर आपण भाष्य करू. तयारी काय करायचा अधिकार आहे, करू शकतात, काय विषय नाही. माझ्या तयारीचं विचारा, मी काय करणार आहे ते विचारा. आता दुसरा कधी आलेत काय. भाऊ, जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत अशा युवा मतदारांसाठी आपला काही संदेश असेल? तुमचा पहिला मताचा अधिकार आहे. तुमच्या आता ही जिल्हा परिषद निवडणूक आहे, ह्याच्यात काय खूप काय राज्याला आणि देश लेवलची आश्वासनं देऊ शकत नाही, मी सांगूही शकत नाही. पण तुमच्या ॲडमिशन, युवा वर्गाच्या ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतात. 18 झाले की तो समजा ग्रॅज्युएशन झालं की त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशनसाठी, तर थोडं माझ्या अनेक वर्षाच्या संघटनेच्या काम केल्याच्या अनुभवामुळं ॲडमिशनच्या संदर्भात मी चांगलं गाईडलाईन्स करू शकतो किंवा मदत करू शकतो. राहिला दुसरा प्रश्न, पहिलं मत आहे, पहिलं मत द्या सुशिक्षित माणसाला, शिकलेला. पहिलं मत आहे जो अनेक वर्ष चांद्यापासून बांध्या काम करतो, तुमच्या गावा गल्लीत खेड्यापाड्यात अनेक वर्ष आलो आहे. पहिलं मत द्या MSCBसाठी. ट्रान्सफॉर्मरमध्ये मी काम केलेलं आहे.
पहिलं मध्या अनेक कामांचा पाठपुरावा या भागामध्ये केलेला आहे. अनेक नेत्यांकडून, अनेक पक्ष सरकारमधून आपण निधी आणण्यासाठी फॉलोअप घेतलेला आहे. आणि पहिलं मध्या की रोखठोक अजितदादा पवारांसाठी, विकास पुरुषासाठी, अजितदादांसाठी पहिलं मत. हे जो महाराष्ट्राचा पहाटे 6 वाजता कामाला लागणारा माणूस आहे, पहाटे 6, 6:15ला ते ऑन फील्डवर असतात. मग ही तरुणाईची जी क्रेज आहे, हे काही जो एक आदर्श आहे आपल्या सगळ्यांसाठी. आज दादाचं वय नाही म्हणत 63-64 असेल, पण आज माणूस तो किती ऊर्जावान काम करतो. तर तरुणाईने ह्या मत त्या नवीन, म्हणजे तुम्ही पहिले मतदार असाल तर ह्या दृष्टीकडून बघून द्या, असं मी तुम्हाला विनंती आहे. भाऊ 15 वर्ष निरंतर सेवा हा जो तुम्ही टॅगलाईन वापरली आणि या सोशल मीडियावर ही खूप व्हायरल झालेली आहे आणि मतदारांनी याची खूप भावनिक साथ घातलेली. तर काय सांगाल, तुमचं पुढचं विजन काय आहे त्याचं? आधी केले मग सांगितले असा आपला म्हणजे मराठी बाणा. आधी केले, आता मी एक म्हणतोय, काम केले आता कमाल करू. म्हणजे आता कमाल करू या मतदारसंघात. फक्त लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीच्या निमित्तानं, निवडणुकीतून लोकांचा प्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला जो वैधानिक अधिकार मिळतो की ज्याला जबाबदारीने काम करता येतं, लोकांना आपल्यापाशी येता येतं. 15 वर्ष मी काय केले आता मी हे सांगत नाही, पण 15 वर्ष निरंतर सेवा आणि हाच आपला लोकविश्वासाचा ठेवा आहे. पुढच्या निवडणुकीला काय करणार हा असं तुमचा प्रश्न आहे. म्हणजे काय पुढचं विजन काय? विजन म्हणजे आता मी मागे काय सहज एका मुलाखतीत सांगितलं की जिल्हा परिषदच्या ज्या योजना बॅकलॉग आहेत तो पटकन पूर्ण करायचा, मागं लागायचा ज्या राहिलेल्या आहेत त्या योजना. आणि आपल्या भागामध्ये विजन असं आहे की आता बिबट्या खूप झालेत. बिबट्या आता माणसाच्या वर हल्ला करायला लागलाय. दुर्दैवाने काही घटना आजूबाजूच्या भागामध्ये घडलेल्या आहेत. बिबट्याचं साठी एक खूप मोठी लोक चळवळ आणि मोठं प्रचंड सरकार लेवलला आपल्या भागातला प्रश्न जो आहे त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी सगळ्यात जास्त संपर्क साधून जास्तीत जास्त पिंजरे बसवणे, बिबट्यापासून माणसाला काही हानी होऊ नये किंवा जनावरांना हानी होऊ नये म्हणून बिबट्याचा नायनाश करणे. आणि व्हिजन म्हणजे असं आहे की ट्रान्सफॉर्मर आणि लाईटचं जाळं हे आपल्याला अधिक चांगलं करायचं, ज्याच्यात जी काय दुरुस्ती करणं गरजेचं आहे. लाईटची पॉवर म्हणजे लाईट शेतकऱ्यांना आवश्यक असणारी लाईट आहे ना, ती लाईट जेवढा वेळ भारनियमन असेल, ज्यावेळेस लाईट उपलब्ध येतं ते पूर्णपणे जर 8-10 तास उपलब्ध असेल तर ती क्षमतेनेच उपलब्ध पाहिजे. त्याच्यातही तास 2 तास लाईट जाते, परत व्होल्टेज मिळत नाही, हे नाही. आपला भागच अख्खा शेतकरी भाग आहे. अख्खे लोक शेतकरी आहे आणि कोणतरी रोडला फाट्यावरून दुकान काम करतो, दुकान टाकतो, पोरगा दुकान टाकतो, मेडिकल टाकतो, कपड्याचं टाकतो, मोबाईलचं टाकतो, पान टपरी टाकतो, काहीतरी करतो, पण त्याचा आईबाप हा शेती करत असतो. आणि त्याचं जर तिथं जर त्याला वेळेत जर त्याला सुदैवाने भीमा आणि इंद्राणी काठ हवंच तरी 12 गाव आहेत आपली. पाण्याचा या प्रॉब्लेम नाही आहे, पाणी भरपूर आहे, लिफ्ट भरपूर आहे शेतकऱ्यांचं, सदन शेतकरी. पण त्याला तो पैसा शिल्लक राहावी याच्यासाठी त्याला ज्या वेळेवर गोष्टी मिळाल्या, म्हणजे लाईट वेळेवर मिळाली, त्याचा ऊस आमच्याकडं कारखाना बंद, यशवंत कारखाना, तोही प्रयत्न अजितदादांच्या माध्यमातून आज जवळजवळ करत आणलेला आहे. या भागाचे नेते सहकार्याच्या कुटुंबामध्ये सहकार रुजलेला आहे आणि अनेक वर्ष काम करतात. ते जगताप कुटुंबातील एक सुभाषप्पा जगताप चेअरमन आहेत. त्या कारखान्याच्या त्यांचाही प्रयत्न चालू आहे की कारखाना चालू व्हावा आणि आता बरंचसं उरकत आलेलं आहे. आता थोडं राहिलेत, काही अडथळे आहेत, ते निश्चित अजितदादांच्या माध्यमातून ते लवकर होईल. पण तोपर्यंत ऊसाचे प्रश्न होतात तयार. ऊसाच्या संदर्भातलं आपल्याला धोरण आहे की ऊस शेतकऱ्यांचा गेला पाहिजे. आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की लोणीकंद पेरणी जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी आपल्याला का मतदान करावं, असं आपल्याकडं काय वेगळेपण आहे? विकासाचा दृष्टिकोन असेल, रोजगार असेल किंवा या भागातील महत्त्वाचे प्रश्न आहेत, मग शेतकरी, कामगार आणि रोजगार आणि पर्यावरणाच्या प्रश्नासह आपण नेमकेपण असं वेगळेपण काय काम करणार आहात आणि लोकांनी तुम्हालाच का नेमकं मत द्यावं, ह्याबाबत आपण काय स्पष्टीकरण द्याल किंवा आपलं काय मत असेल? नाही, मला जर एखाद्याने सांगितलं लाईटचं काम, तर
विद्युत विभागामध्ये मी काम करू शकतो. ते काम कोणते असू दे त्याचा निपटारा करू शकतो. ते माझ्याकडं अनुभव आहे. कृषी याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं की बाबा ऊसाचे प्रश्न असतील किंवा ह्या ठिकाणी आता धान्य जे सरकारकडून खतामध्ये जे भेसळ होतं त्याच्याकडे आपल्याकडे जे काय आउटलेट असतील शेतकऱ्यांचे काय दुकानदार ते भेसळयुक्त खत मिळालं नाही पाहिजे त्यासाठी खूप कंट्रोल करणं गरजेचं आहे. तुम्हाला जाणवत नाही पण खूप मोठी भेसळ आहे त्याच्यात आणि शेतकऱ्याला काय कळत नाही हो ते टाकून देतो आणि नंतर कळतं त्याचं नुकसान आणि मग ते आलेलं पीक हातात येत नाही. तुम्हाला त्या खतावर पण म्हणजे भेसळयुक्त काय खत किंवा काय मिळालं नाही पाहिजे त्यासाठी आहे. अजून म्हणजे मगाशीच मी सांगितलं की जिल्हा परिषद त्या सभागृहात जाऊन जिल्हा परिषदच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजना ह्या मतदारसंघातल्या ज्याला पाहिजे त्याला योजना मिळवून देणार आणि ते मिळून मी आणू शकतो. मला प्रत्येक विभागाचं अनुभव आहे, काम करण्याची माझ्या क्षमता आहे. तर ह्या क्षमतेच्या जीवावर मी तुमचा कोणतेही प्रश्न असू द्या म्हणजे जिल्हा परिषद सदस्य हा राज्य सरकार त्यावेळेचा आमदार त्या ठिकाणचे खासदार पालकमंत्री मंत्री आणि ग्रामपंचायत आणि शेवटचा माणूस शेवटच्या घटकापर्यंतचा माणूस ह्यांचा एक मधला समन्वयाचा पूल असतो. तो पूल हे गरजवंत माणसाला ज्याच्याकडे काम आहे त्या लोकांना जोडणारा आणि काम देणारा मधलं जे आहे तो माणूस मी आहे. आणि मी असं लोकांना म्हणतो मी घड्याळाचा आहे, माझ्या मागे अजितदादा आहे, माऊली आबा आहेत, उद्या पवारसाहेबांचा पक्ष आल्यानंतर तो खूप मोठा मला आशीर्वाद आहे. त्याचे सगळे नेते आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे येतील सोबत किंवा राजसाहेब येतील सोबत किंवा काँग्रेस येईल सोबत. पण हे सगळे सोबत येतील एक विचार कोणत्या विचाराचा उमेदवार आहे, आमच्या पक्षाचा उमेदवार आहे, आमच्या आघाडीचा उमेदवार आहे, आमच्या विकास आघाडीचा उमेदवार सांगतील. पण मी ह्या भागातील मायबाप जनतेला एवढंच सांगतो तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा आणि माझ्या विरोधात जर कोण उमेदवार असेल त्याच्यात आणि माझी तुलना करून माझी निवडणूक तुम्ही लढा. म्हणजे तो उमेदवार समजा XYZ कोणत्या गावातून आला कोणतरी लोकशाहीमध्ये उभं राहणारच आहे. तो उमेदवार आणि माझ्यामध्ये तुलना करा. तुम्हाला वाटलं असेल की समोरच्याकडून कामं होतील, समोरचा अवेलेबल होऊ शकतो, समोरचे प्रश्न निपटू शकतो, असे काही प्रश्न तो जर मिटवत असेल आम्ही बघा आमचं लोकशाहीमध्ये तुमचं लोकशाहीमध्ये मी मागेही सांगितलं मी अनेक वर्ष या भागामध्ये काम करतो. मी 2012ला पंचायत समिती लढली काँग्रेसमधून. तेव्हा पराभव झाला आणि वर्षभरात हिशोब द्यायचा तो डेली हिशोब द्यायचा तोही दिला नाही आणि वर्षात द्यायचा तोही क्लोज करायचा असतो तो केला नाही. आणि कधीतरी काही दिवसांनी कळालं आम्हाला पत्र आलं पेपरला बातमी आली की टिंब म्हणजे माझं नाव आलं, या भागातल्या काही मोठ्या नेत्याचं पण नाव आलं की तुम्हाला 6 वर्षाचं निलंबन केले. मग निलंबन केलं तर मग आम्ही धावत गेलो हायकोर्टात गेलो तो स्टे नाही दिला, राहिला सुप्रीम. आता मला 2013ला कुठं सुप्रीमला जायचं, लग्न करायचं होतं. आता सगळं वेध लागले होते. आता लोक म्हणले 12ला बाबा तू चांगला उमेदवार आहे पण तू अजून काम कर. हेच डोक्यात ठेवून आज 14 वर्ष झाले मी या भागामध्ये 15 वर्ष काम करतोय. त्यावेळेस हिशोब न दिल्यामुळं 6 वर्ष बंदी आली, ती आली 18ला. 17ला तेव्हा तत्कालीन जिल्हा परिषद आमच्या लोणी ग्रामपंचायत निघून गेल्या आणि 18ला माझी मुदत म्हणजे मला अपात्र केलेलं वर्ष संपलं म्हणजे 18ला. 18 नंतर आज काल परवा लागलेली निवडणूक म्हणजे आपण 18 महिने 8 वर्ष झाले की निवडणुका जर लागल्या तर समाजात आपलं काम चांगलं आहे का, आपण करतोय ते बरोबर आहे का, आपण लोकांच्या सुखदुःखात जातो, बांधावर जातो, अडीअडचणी सोडवतो, वेळ आली तर खिशातले पैसे देऊन आपण वर्गाने देतो. अनेक गावगाड्यातल्या सार्वजनिक कामाला आजपर्यंत आपण पैसे दिलेत म्हणजे वर्गणी दिली स्वतःची. गणपती आली, दिवाळी आली, दसरा आला, यात्रा आला, बैलगाड्या आला, पालख्या प्रस्थान झालं, उद्या काही कसले सामाजिक विषय निघाले, जयंत्या आल्या की आपण आपल्या खिशातले पैसे पण खर्च करतो, योगदान देतो. सामाजिक चळवळीमध्ये सर्वांना सोबत घेऊन देणगी स्वरूपात कार्यक्रम राबवले जातात. त्यातच आपलं भाग घेणं काम आहे. आपण सामाजिक कार्यकर्ते पण हे सगळं करतोय आपण. मग आपण निवडणूक लढली पाहिजे ना. मग हे चंपूगिरी पॉलिश राजकारण नारळाचं राजकारण नाहीये. हे आपण एकदा आपलं नाणं बाजारात जाऊन वाजवायचं असतं खणखणीत की आपलं चाललेलं काम बरोबर आहे का, आपला सिक्का बरोबर आहे का. जर लोकांनी निवडून दिलं की समजायचं आपलं बरोबर चाललंय. लोकांनी जर सांगितलं बाबा नाही बाबा अजून तुला थांबावं लागेल, आपण थांबू, घरी बसू.
मग आता मी काय जनतेला म्हणतो की दादा हो, आता मला मला आता राजकारण करायचं आहे, मला मोठं नाव करायचं आहे म्हणून मला पद नका देऊ. माझ्याकडे आज 2 रुपये पैसे आले म्हणून मी निवडणूक नाही लढत आहे. मी काही नव्हतं तेव्हापासून निवडणूक लढतोय आणि आजही काही नाही आहे, पण जनतेच्या रेट्यामुळं, म्हणजे हीच तुळापूर भूमी आहे की इथंच दशक्रियाला मी आलो होतो आणि त्या दिवशीच प्रोग्राम लागला की वॉर्ड रचना डिक्लेअर झाल्या. इथली सगळ्या ग्रामस्थांनी चहा प्यायला वर नेलं. मला म्हणले आता भाऊ, आता काही कसली जागा निघा, आता निवडणूक लढा, एकदाच तुम्हाला आम्हाला मत द्यायचं आणि तुमचं आता हात जोडायचं तुम्हाला. तुम्ही किती लग्न दहावे माहिती करता, एकही कार्यक्रम तुम्ही सोडवत नाही. मग आता मनाशी चंग बांधला की आता आपण करलेलं काम आज आपल्या प्रपंचाला सोडून, कुटुंबाला सोडून आपण आज समाजामध्ये उभं राहतो. सकाळ ते संध्याकाळ आता गेलीच, आता तसं 2014ला माझं लग्न झालंय, त्याच्या अगोदर 7 वर्ष, त्याच्यानंतरचे आत्ता 11-12 वर्ष आपण लोकांमध्येच आहे. व्यवसाय मी आता वर्ष झाले करायला लागलोय, आता 18 वर्ष झालं समाजसेवाच करतोय. हायती वीटभट्टी होती व्यवसाय, तोही बंद केला, कारण ग्रामपंचायत सदस्य निवडून आलो म्हणून लोक आता बोलायला लागले कोण हा प्रदीप वसंतकंद आहे, की लोणीकंदमध्ये एवढ्या मोठ्या वादळासमोर निवडून आला म्हणून लोकांनी तुळापूरपासून सुरू केलं बोलवायला, या दहाव्याला, या लग्नाला, या उद्घाटनाला. त्यामुळे लोकांकडे वाहत गेलो आणि माझे वडील वसंतराव नाना, त्यांना नाना मागायचे, लवकर त्यांचं निधन झालं. त्यांची थोडी मला साथ होती, थोडी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची पण मला साथ आहे. त्यावेळेस वडील होते, वडिलांनी कॉलेजच्या जीवनामध्ये मागं उभे राहिले होते माझ्या तिथं, राजकारण किंवा संघटना, कॉलेजच्या निवडणुका. आणि वडिलांच्या नंतर मग वडिलांची इच्छा म्हणून मला राजकीय सामाजिक चळवळ होती म्हणून निवडणुकीला गेलो. म्हणून आता हे तुम्ही मला जो प्रश्न विचारला की आता तुम्ही निवडणुकीला काय तुम्हाला का मत द्यायचं? का मत द्यायचं, मग 15 वर्ष केलंय काम. माझं लोकप्रतिनिधी असावा कसा हे तर मला कळू द्या. माझं मत आहे 15 वर्ष सगळ्यांच्या सुखदुःखात आहे माणूस. म्हणजे तुमचा नेता किंवा तुमचा उमेदवार, विजयी झालेला उमेदवार, तुमचा जिल्हा परिषद सदस्य सुखात पण पाहिजे, दुःखात पण पाहिजे आणि शासकीय योजनेत पण पाहिजे. त्याला ज्या सभागृहात पाठवणार तिथं त्यांनी सभागृह गाजवलं पाहिजे. त्या सभागृहात ह्या मतदारसंघाच्या लोकांना वाटलं पाहिजे आपलं मत ज्या व्यक्तीला दिलं ते मत 1 नंबर आहे, त्या माणसाने 1 नंबरचं काम केलेलं आहे आणि तो उत्कृष्टपणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून या सभागृहात काम करतो. आणि ह्या जिल्हा परिषद गटाचा एक दिवसेंदिवस कशी नाव मोठं होईल याच्यासाठी काम करू शकतो आणि ते मी करणार. म्हणून ह्या भागातल्या लोकांना मी आज विनंती करतो, निवडणुका आता लागलेल्याच आहेत, आज उद्या AB फॉर्म मिळेल किंवा चिन्ह होईल, प्रचाराच्या रणधुमाळी चालेल. निवडणुकीला वेळी कालावधी खूप कमी दिलेला आहे, पण त्या काळात सगळ्या मतदारांशी घरटी पोचणं शक्य होणार नाही आम्हा उमेदवारांना. पण आम्ही ज्या पद्धतीने का होईना तुमच्या गावामध्ये कानाकोपऱ्यातून स्पर्श, घोंगडी बैठक माध्यमातून येऊ, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला इतकं बोलून तुम्हाला भूमिका समजून सांगता नाही यायची. ह्या मुलाखतीद्वारेच तुम्ही माझं माध्यमात की हा मुलाखत, ही बातमी, ही प्रसिद्धीच्या माध्यमातून लोकांना तुमच्या गटातला उमेदवार प्रदीप वसंतकंद कसा आहे, तो तुम्हाला योग्य वाटतो का, त्याने दिलेली समर्पक उत्तर तुम्हाला पटतात का, पटत असेल तर तुम्ही येणाऱ्या निवडणुकीला त्याच्या मागे उभं राहणार का, हा सर्व ह्याचा तुम्हाला ह्या चर्चेचं, ह्या मुलाखतीचं मंथन असलं पाहिजे. तर मग निवडणुकीला आपण सर्व मुद्द्यासाठी निवडणूक लढायची, 15 वर्ष मागच्यासाठी आणि 10 वर्षाचे बॅकलॉग भरून काढायला मी सक्षम आहे. आणि मी स्वतः आहे, म्हणजे मी स्वतःच हे प्रश्न निपटू शकतो. जिथं माझ्यावर जो डोईजड होतील, जे मोठे भूमिकाचे विषय, तेव्हा तालुक्याचे आमदार माऊली आबा असतील, अजितदादा असतील, किंवा आज मी महायुतीमध्ये पण आलेलो आहे, म्हणजे सत्तेमध्ये पण आहे. त्याच्यामुळं उद्या देवेंद्र भाऊ फडणवीसांकडे मी जाऊ शकतो, मी एकनाथ भाऊ शिंदेकडे जाऊ शकतो, असं काही नाही. त्यामुळं मी सगळ्या ठिकाणी बांधणी करू शकतो, काय विषय नाही. भाऊ, खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक हा या परिसराच्या विकासाचा हा केंद्रबिंदू आहे. ह्या स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून काय पुढाकार घेणार? खूप चांगला प्रश्न होता, अपेक्षित होता. आता तुम्ही बघताय काम अतिशय जोरात चालू आहे आणि स्वतः म्हणजे तुम्ही जर आता बघितलं नाही, पण मी इथं आलो की इथं ह्या इंजिनियर लोकांना भेटतो, येतो, जाऊन बघतो, समजून घेतो. कारण कसं दिसणार हे आम्हाला माहिती आहे, पण आतमध्ये काय काय आहे, कुठं काय काय केलं हे आम्हाला माहिती नाही आहे.
आज म्हणजे तुळापूरकरांच्या लोकांनाही माहिती नसेल, कारण जो त्याच्या आपल्या व्यापात आहे, शेती आहे, रोजच्या संघर्षात आहे. पण मी या भागात काम करतो, कधीतरी कायम मला वाटायचं की या भागाचं मी नेतृत्व करणार आहे आणि ती निवडणूक लागली तर आता लागली निवडणूक तर करणार आहे. या स्मारकामध्ये अनेक गोष्टी बारकाईने केल्यात आणि खरं पाहिलं ना, या स्मारकाची माहिती घेते ना, अप्रतिम स्मारकाची कल्पना मांडलेली. म्हणजे हा जो स्टॅच्यू इथं उभा राहणार आहे ना, सगळे पत्रकार साहेब, म्हणजे इथं 60 फुटी स्टॅच्यू आहे लखन साहेब, याचं अख्खं प्रतिबिंब याच्यात आहे. कशात आहे? काय ते फाउंटन आहे इथं, अख्खं पाणी आहे. आणि ते म्हणजे ही संकल्पना 20 फुटी, तो 60 फुटीच का घेतला? खाली मागं स्मशानभूमी सगळे शिफ्ट होत आहे, तिकडं करते. म्हणजे कलेक्टर लेवलला म्हणजे आदरणीय अजितदादांचं एवढं बारकाईने लक्ष आहे ना इथं, की काय कमीच पडून देत नाही. गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी काय सूचना मांडावी, कलेक्टर असतील, संबंधित PW खाते असेल ते करतं. ह्याच्यामध्ये मी मध्ये माझे एक असे आहे की इथं बाजाराचे जे गाळे काढलेत ना आतमध्ये, ते मिळतील, ज्याला मिळायचे त्याला मिळतील, पण तिथं येणारा पर्यटक तिथं जाणार नाही असं माझी शंका आहे बरं का. मी 2 दिवसापूर्वी इथं आलो होतो, तर माझं एकच म्हणणं आहे की गाळे हे लोकेशनला चौकात गाळा असणे आणि आतमध्ये गाळा असणे फरक आहे. हा आतला गाळा आहे, हा रोडला गाळा आला तर लोक गाड्या जाता येता थांबतील आणि ज्याला गाळ्यांना मिळेल तो गाळा तर त्याचा धंदा होईल. पण तो एक माझे एक लोकप्रतिनिधी झाल्यानंतर एक अधिकार प्राप्त होईल. त्या अधिकारातून मी दादांकडं आणि संबंधित आमदारांकडं मागणी करणार आहे की गाडे दर्शनी भागात आणण्यासाठी काय करता येईल का, तो एक विषय आहे. टॉयलेट संख्या कमी आहे इथं, टॉयलेटची संख्या वाढवायला पाहिजे. आणि पार्किंगचे जर मोठी बस तर 5-6 बस लागतील. तर मग त्याचं काय आहे, आता हे मग जमीन अधिग्रहण आली परत तो विषय नाही, पण मागणी करणं तर विषय. मार्ग सरकार काढेलच आणि फॉलोअप जिल्हा परिषद सदस्य हा पाठपुराव्याला सक्षम असावा. तो त्याच्याकडे मर्यादित निधी पण असतो, पण अमर्यादित निधी तो फॉलोअप नंतर मग आमदार खासदाराकडून सत्तेचं रूपांतर, निधीचं खात्याचं रूपांतर इथं करू शकतो. भाऊ, पुढचा प्रश्न. आपल्या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः वाहतूक कोंडीला अडचणी भूसंपादन, रस्त्याचं रुंदीकरण होत नाही. यासाठी तुम्ही कुठला पाठपुरावा करणार आणि कुठल्यापर्यंत? नाही, हा म्हणजे मोठा प्रश्न आहे, काय माझ्या लेवलचा नाही आहे. पण काय आता पर्याय नाही, 4 लेन केला पाहिजे. हा तुळापूर रोड 4 लेन केला पाहिजे, त्वरित जमीन अधिग्रहण केलं पाहिजे. शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या दरप्रमाणे जो काय जमीन अधिग्रहण कायदा UPA सरकारमध्ये मनमोहन सिंग असताना जो केलेला आहे आदरणीय पवार साहेबांनी, की रेडी रेकनरच्या 4 पटचा 5 पटचा, त्यामधून शेतकऱ्यांना जर जागा घेतली विकास कामासाठी तर त्याचे पैसे त्या प्रमाणात आले पाहिजे. जमीन अधिग्रहण करून हा रस्ता वाहतुकीचा खूप मोठा करणं, आणि एवढी मोठी हेवी वाहतूक आहे ना इकडे, की हा करणं गरजेचं आहे. मधल्या काळात आपण तत्कालीन पालकमंत्री अजितदादा, दिलीप अण्णा मोहिते, अशोकबापू पवार यांच्याशी पाठपुरावा करून जवळजवळ 32 कोटीचा हा रोड तयार केला. 22 कोटीचा रोड आणि 11 कोटीचा मधला पूल, त्याचाही उद्घाटनाचा सर्व फॉलोअप आणि कार्यक्रम आपणच आयोजित केला होता ह्याच तुळापूरमध्ये. हे करणं गरजेचं आहे. आणि नगर रोडचं वाहतूकच्या बद्दल तर नितीन गडकरी साहेब संसदेत बोलतात, आपण काय बोलणार आता? नाही, इथं जे स्थानिक शेतकरी आहेत हे आपल्याच भागातले आहेत. त्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळत नाही, त्यामुळे ते जमीन देत नाही. महत्वाचं भूसंपादन आहे, याला अडचणी येत आहेत. तुम्हाला आता बघा, प्रशासनाने एकदा ठरवलं ना करायचं, तर शेतकऱ्यांना हे समजून सांगितल्यानंतर शेतकरी तयार होतात. शेतकऱ्यांना फक्त सांगणारा वर्ग किंवा समजून घेणारा अधिकारी असावा, काम होतं. भाऊ, बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा संस्कृती हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपल्या समोरचा उमेदवार हा बैलगाडा मालक, बैलगाडा प्रेमी आहे. तर भविष्यात तुम्ही किंवा या अगोदर बैलगाडासाठी आपली काय ठोस भूमिका आहे का? नाही, आता बैलगाडा हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. सर्व पक्षांनी सर्व लढाया लढल्या. खासदार आढळराव दादा असतील, डॉक्टर अमोलदादा कोल्हे असेल. संसदेतली लढाई डॉक्टर कोल्ह्यांनी लढली. संसदेच्या बाहेरची लढाई शिवाजीदादा असतील, दिलीपांना मोहिते असतील, किंवा महेशदादा लांडगे असतील, किंवा काँग्रेसचे बरेच लोक होते, राष्ट्रवादी त्यात म्हणजे सक्रिय होती. आणि राज्य सरकारने सर्वांनी एकत्र येऊन, कुणाचंही सरकार असू द्या, सर्वांनी न्यायालयीन लढा आणि तो जो काय प्राणीप्रेमी संघटनेने दाखल केलेली केस होती ती झाली. त्या केसमध्ये, आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहे.
मी बैलगाडा मालक नाही आहे, पण बैलगाडा बघणारा शौकीन असतो ना, त्यातला आहे. पण ते पण शौकीन कुठे माझ्या गावात यात्रा असेल तर, आणि कुणी इतर बाजूला उद्घाटनाला बोलवलं तर. पण आता बैलगाडा उठली, बंदी उठली, नियम लागू झाले, नियम चालू झाले, प्रश्न चालू झाले. आता घाट नाही. आपल्या पंचक्रोशीमध्ये एकच घाट आहे आमच्या लोणीकांचा, तो पण गावकऱ्यांनी बैलगाडा भरवायचा म्हणून एकत्र आले गाव यात्रा कमिटी आणि दुरुस्ती करायचं काम चालू केलं. आता नियम असा सांगतो, नियम असा आहे की कोणत्याच लोकप्रतिनिधीला कोणत्याही शासनातून बैलगाडा घाटाला निधी मिळत नाही. आळं करायची परमिशन दिली, नियम लागून दिले कोर्टाने की बैलगाडा घेतलाच परमिशन तर काय काय सगळे नियम. त्यात एक सगळ्यात मोठा नियम होता की बैल जेव्हा वर धावून वर पोचतो झेंड्याच्या पुढं, तेव्हा तिथं आळं करावं लागतं. म्हणजे बैल बाहेर जाऊ नये, कुणाला दुखापत होऊ नये, बैल जाग्यावर कंट्रोल व्हावं म्हणून ते आळं करतात. बरं, आळं, गाढ बांधणे, ती दुरुस्ती करणे यासाठी निधी कोणाकडून मिळू शकत नाही. ना आमदारचा निधी, ना जिल्हा परिषद, ना शासनाचा कोणता निधी. ह्याला लोकप्रतिनिधींनी, लोकांनी मिळून, लोक चळवळीतून ती घाट बांधायचा असतो. सगळ्यात पहिलं लोणीकरांची सुरुवात झाली. मी भाग्यवान समजतो की त्यावेळेस सगळ्यात आधी मला त्या गावात, आमच्या गावच्या आळं बनवण्यासाठी स्वतः स्वनिधी द्यायची मला संधी मिळाली आणि मी ती देऊ शकलो. त्यावेळेस मी 2-3-4 वर्षापूर्वी आळं बांधायला माझ्या गावामध्ये 1 लाख रुपये माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ सगळ्यात आधी दिले. आणि आज ते चांगलं आमच्या गावकऱ्यातल्या सर्व बैलगाडा प्रेमींनी खूप चांगलं आळं बनवलं आणि घाट अतिशय आमचा लोणीकांचा चांगला. मग नंतर सगळ्या गावात चालू झालं. मग लोक म्हणले आता तुम्ही या भागात काम करता आणि आपल्या काय, आपण जो येईल सार्वजनिक कामाला नाही म्हणत नाही, नाही बैल पळू शकत किंवा नाही बैल घेतली, पण बैल पळवणाऱ्या, बैलांच्या लोकांना आवडी जपणाऱ्या गावघाटाचा शेवटी यात्रा, गावची ही अस्मिता असते. गावचा यात्रा म्हणलं की गाव, गाव म्हणलं की यात्रा, एकीचं प्रतीक गाव. अशा कोणत्या घटनेने वाटतं की गाव एक आहे, ती असते यात्रा. बरोबर ना? ते दुसरी काय नसते. करोनाच्या काळात सरकारने नाही, जग बंद होतं तेव्हा आपल्या गावच्या यात्रा बंद होत्या, देव पण नाही झाला. पण त्यानंतर यात्रा चालू झाल्या आणि एवढ्या जोरात चालू झाल्या की आमच्या भागामध्ये भावडी असेल, तुळापूर असेल, तुळापूरकरांनी पण मोठं घाट बांधायला घेतला. त्यांच्या गावातील घाट बैलगाड्या शौकीन आहेत, त्यांनी मिळून घाटाचं प्रयोजन केलं. त्यांनी मला म्हणले लोणीकांना जेवढं तुम्ही सहकार्य केलं तेवढं आम्हाला करा. त्यावेळेस ही सगळ्यात पहिली वर्गणी प्रतिनिधी म्हणून, भागातला कार्यकर्ता म्हणून माझ्या आईपतीने मी त्यांनाही 1 लाख रुपये मदत केली किंवा ती करायलाच पाहिजे, कारण लोकांच्या सहभागातून एखादं सार्वजनिक काम उभं करावं लागतं. असे खोलतं खाली जावा, इकडं शेजारी बकुरीला जावा, तिथंही आपण नाही बैल आणू शकत, तर पण बैलगाठा जे येथील बैल, त्यासाठी गावगाड्यातल्या घाट सक्षम झाले पाहिजे, चांगले झाले पाहिजे. आणि तो घाटाचं नाव घेतलं तर बैलगाडी शौकीन तिथं आले पाहिजे, असे घाट गाववाले बनवतात. तिथं मग आमचं योगदान पाहिजे. गाव मिळून करतं, खारीचा वाटा आपण लावतो. तसं या भागातले 5-6 घाट, अष्टापूरपर्यंत घाट बनवलेत. अष्टापूरच्या घाटालाही आपण माझ्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं आर्थिक मदत, योगदान दिलेलं आहे. डोंगरगावला दिले, बकुरीला दिले, लोणीकांना दिले, पेरण्याला दिले, आज तुळापूरला दिले. आता जे काय घाट असेल, घाटाला लोकवर्गणीतून जी मदत करता येईल ती करू. बाकी दुसरं शासनाचा निधी आणू शकत नाही. पण घाट या भागातल्या प्रत्येक गावाने बैलघाट बांधावा. बैलघाट बांधल्यानंतर त्याला लागणारी लोक चळवळीचा सहभाग जो असतो, लोकप्रतिनिधी म्हणून जे सहभाग असतो, जे करणं शक्य आहे ते मी इथूनच्या काळात, इथून मागही केलेलं आहे आणि इथून पुढे अधिक क्षमतेने करू. भाऊ, माझा एक प्रश्न आहे. आपण निवडून आल्यानंतर विकास कामांबाबत आपला काय अजेंडा असेल? हीच योजना आणि हे स्मारकाचा लवकरात लवकर आमदार दादा यांच्याकडे फॉलोअप घेऊन इथं काय कमेंट पडेल ते. आज इथं एक शंभू महाराजांचा एक सेवक म्हणून हे स्मारक पूर्णत्वाकडे जाऊन हे लवकर बाकीचे प्रश्न, मेन रोड अटॅच होणे, हा पूल लवकरच चालू होणे साठी फॉलोअप घेणे, पाठपुरावा घेणे, संबंधित मंत्रालय असतात, जो विभाग असतात तिथं जाणे आणि या भागातला जो बॅकलॉग राहिला आहे तो बॅकलॉग भरून काढणार जिल्हा परिषदच्या माध्यमातून. भाऊ, पत्रकार म्हणून माझे खरं तर स्वतःचे आता शेवटचे 2 प्रश्न आहे. तो पहिला प्रश्न आहे क्रीडा क्षेत्राबद्दल आणि दुसरा प्रश्न आहे आमच्या पत्रकारांबद्दल. तर पहिल्या क्षेत्राबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला विचारतो की क्रीडा क्षेत्र हे समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि आपल्या भागात लोणीकंद गावात क्रीडा संकुल आहे,
परंतु ते क्रीडा संकुल मंजूर झालं होतं आणि ते असंच पडून आहे 10 ते 15 मला वाटतं 20 वर्ष होत आली, 15 का 20 वर्ष होत आली. ते तसंच पडून आहे, त्याचं पुढं कामच झालं नाही. आणि जो आता नव्याने जिल्हा परिषद गट झालाय लोणीकंद पेरणे, या गटात क्रीडा क्षेत्रात आपण कसं योगदान द्याल किंवा आपल्या भागात क्रीडांगण उभारण्यासाठी, विविध खेळाची क्रीडांगण उभारण्यासाठी, त्यासाठी आपलं योगदान काय राहील भविष्यात? नाही, चांगला प्रश्न आहे. क्रीडा संकुल आमच्याकडं 16 ते 17 एकरमध्ये मंजूर झालेलं आहे. ते कंपाऊंडचं काम झालेलं आहे, अर्धवट झालेलं आहे. त्याला थोडं ओढाताणामुळं ते काम थांबलेलं आहे. आणि मागही मी काही वर्षापूर्वी म्हणलो होतो, 5-7 वर्षापूर्वी, हे क्रीडा संकुल जो पूर्ण करेल त्याची आम्ही पेडातुला करू. बाबळेसाहेब, म्हणजे समजा बाबूराव पाचरणे असतील, अशोक बापू असतील, किंवा कोणी खासदार असेल, कोणी आमदार असेल, किंवा गाव ज्यांच्या ताब्यात आहे त्या नेतृत्व असेल, हा क्रीडा संकुल चालू करणं, तुम्हाला एक सांगतो, ग्राउंडच नाही देणार कोणी. शेत वाढले ना एवढं, रेट एवढे वाढलेत ना, कोण देणार आहे कुणाचं गावाचं गायरन आणि जागा? मस्त संकल्पना बोलायला, तोंडाच्या वाफा करायला मला करता येतील, पण प्रत्यक्षात ते होणार नाही. एखाद्याचं ग्राउंड उभं करायचं असेल तर आता ही 12 गावं जी माझ्या मतदारसंघामध्ये येणार आहेत, आलेली आहेत, त्या जमिनीचे उच्चांक भाव आहेत. आता कुणाला म्हणून सांगावं की तुमची जागा द्या, बरं गायरान घ्या, काय नाही. पण आता लोणीकंदचं काय क्रीडा संकुल ना, ते 16-17 एकरचं काम, तेच चालू करण्यासाठी जरी मी करू शकलो तरी मला त्याचं खूप मोठं समाधान आहे. ते चालू करायचं. क्रिकेट स्पर्धा या भागातल्या लोकांना, क्रिकेटचं आपण सगळे क्रिकेट प्रेमी आहोत. काही वर्षापूर्वी आपण ह्या सैनिक हायस्कूलवर मोठी भव्य क्रिकेट स्पर्धा शिरवली मतदारसंघातली घेतली होती, मोठी स्पर्धा झाली होती. तर त्या स्पर्धा, क्रिकेटच्या स्पर्धा ह्या आज आयोजित नाही करत, पण बक्षिसं देतोय आपण. आता किती वर्ष झालं प्रत्येक बक्षीस असतंच आपलं. गाव चॅम्पियन आले की आपलं बक्षीस आहेच आहे, काय नाही. आणि एकदा मिळून घेतली होती एक स्पर्धा, पण मग नंतर काय आलं, स्पर्धा घेण्यापेक्षा बक्षीस देणंच ठीक आहे. स्पर्धा सोपी नाही. भाऊ, दुसरा प्रश्न असा आहे माझा स्वतःचा वैयक्तिक, आणि शेवटचा माझा प्रश्न आहे की आपण पत्रकार क्षेत्र पाहतो की याआधी तुम्ही पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी कायम पुढे आलेला आहात. परंतु आता एक खंत आहे की महाराष्ट्रात नाही, आपल्या शिरूर हवेलीत, आपल्या मतदारसंघात या ठिकाणी पत्रकार भवन नाही. तर आता सर्वात महत्त्वाचं, आपल्या गटात लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण कसा प्रयत्न करसाल, आणि पत्रकारांच्या विविध समस्या किंवा सेवा योजना, शासन दप्तरे आपण कसं त्या ठिकाणी म्हणणं मांडसाल? एक गोष्ट बरोबर आहे की पत्रकार ना विचारविनिमय करायला, जसं जुन्या जिल्हा परिषदमध्ये असेल किंवा नवा जिल्हा परिषदच्या इमारतीमध्ये पत्रकार कक्ष आहे. पुण्यातले सर्व पत्रकार, आता मला आठवतंय जुनी जिल्हा परिषद जी असायची पंचायत समिती इथं, तेव्हा जिल्ह्यातले सगळे टॉप पत्रकार रोज संध्याकाळी नाही तर सोमवारी तिथं एकत्र असायचे. बरोबर साहेब? आणि तिथून जिल्हा परिषदनं जिल्हा चालायचा. जिल्हा, मी म्हणतो जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य ह्या लोकांबरोबर पत्रकार आहे ना जिल्हा परिषद चालवतात. आणि पत्रकारांच्या पुण्यातली न्यूज, पुण्यातली सोपी पोचवणं 4 बॅनरने, पण जिल्ह्यातील लोकांच्या जिल्हा परिषदने घेतलेले निर्णय, तिथं झालेली घडामोडी, तिथं झालेले निर्णय किंवा झालेले अडवणूक किंवा न्याय अन्याय, ही बातमी प्रसिद्ध तेव्हा जिल्हा परिषदच्या बिल्डिंगमध्ये जो जिल्हा परिषद कव्हरिंग करणारा पत्रकार असतो ना, तो जेव्हा त्याचं लिखाण चालू करतो तेव्हा जिल्हा परिषद चालती. हे मी पाहिलेलं आहे. म्हणजे मी ते लहान होतो, पण मी सुहास दगडे, आमचे सविताताई मावशी आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष होता, तेव्हा मी त्यांच्याबरोबर खाली जायचो जुन्या जिल्हा परिषदला. तेव्हा ते पत्रकार असे बघितले ना, तर आज योगेश कुटे सारखे सकाळचे पत्रकार आहेत, शामराव दोंडकर असतील आपले, किंवा पुस्तक प्रकाशन झालं त्यांचं लोहगावचे आपले, शामराव असतील, किंवा केसरीचे आपले काय नाव त्यांचं, भोईटे असतील. ही सगळी कंपनी तिथं सचिनदा भाऊ तिथं असायची ना. आज ती त्यांच्या लिखाणाला ती आज बसली की बघा ना काय चर्चा होते आणि काय मुद्दे येतात. पण हा पत्रकारांचा तिथं आहे. हा आता आपल्या भागात राहिला प्रश्न. आता आपल्या जिल्हा परिषद गटात पत्रकारांसाठी भवन, तर माझं असं मत आहे की, म्हणजे माझा असं प्रयत्न आहे की, आज तुम्हाला एक सांगतो, आपल्याला एक विषय मला प्राधान्याने जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर करायचं आहे की, करणार आहे म्हणजे झालं तर जनतेच्या आशीर्वादावर अवलंबून आहे
संधी दिल्यानंतर लोकांनी आशीर्वाद दिला होईलच मी. आता इंदिरा आवास योजनेचा प्रॉब्लेम आहे सध्या. घरटी आता इंदिरा आवास योजनाला सरकारचे, राज्य सरकारचे पैसे अवेलेबल आहेत, पण इंदिरा आवासमध्ये काय अट लागते, पैसे घर बांधायला देतो, घरची जागा तुम्हालाच घ्यावं लागते. म्हणजे जागा तुमची, घर सरकार बांधून देणार किंवा राज्य सरकार देणार. आता काय झालंय, राज्य सरकारची 2-3 लाखाची का 1,00,000-2 लाखाची मदत येते, तोडकी पुडकी मदत आहे, पण प्लॉट झालाय 15 लाखाचा, तो आणणार करून. म्हणून अनेक घर संकुल म्हणजे इंदिरा आवास योजनेतले घरांचे निधी पैसे वर्ग नाही झाले, कारण कोणी जागा देऊ शकत नाही. आपल्याला असं करावं लागेल किंवा हे आपण दादांकडे मागणी करणार आहे की गावगावचे जे गायरान जागा आहे त्याच्यात अर्धा किंवा 1 गुंठा का ना, गायरान आहे ना शेवटी, ते जर ते नियोजित पद्धतीने जर तिचा विकास आराखडा तयार केला, त्याला रस्ते प्लॉट तयार करून केलं, म्हणजे गावचंच गायरान. ते आता कसं आपण जर समजा 2-3 एकर पोरांनी घेतलं आपल्या भागातल्या, प्लॉटिंग करतात, रस्ते टाकतात, ड्रेनेज टाकतात, लाईट उभी करतात, सगळं करतात, तर राज्य सरकारनेच सरकारचीच गायरान जागा ही एक नाना तोट्यावर इंदिरा आवास योजनेमध्ये बसणाऱ्या लोकांना रेडी रेकनरनुसार तुम्ही घ्यावं. जसं तुम्हाला आमचा 4 पदरी रस्ता करायचा असेल तेव्हा तुम्ही आमच्याकडून नोटिसा काढतात आणि एक शेवटची नोटीस काढतात, द्या नाही तर नका देऊ, नाहीत आता कोर्टातून घ्या पैसे. तुम्हाला योजना एखादी आज रिंग रोड चालू आहे अख्ख्या भागातला, तो आज प्रकल्प तुम्हाला काहींना पैसे मान्य नसेल तर तुम्ही एक ठराविक मुदत देता, प्रांत तो ॲक्विजिशन अधिकारी, नाही तर नंतर काय करतो, ती रक्कम त्यांच्या वाट्याची येणारी, जो शेतकरी देत नाही सहमतीने, सहाय्य देत नाही, त्यांचे पैसे कोर्टात जमा होतात आणि अधिकारी काय म्हणतात, ताबा घेतात पोलीस प्रशासनाकडून आणि आपल्याला काय म्हणतात, तुमचे पैसे कोर्टात जमा केले, तुम्ही तुमचे भांडण पैसे कोर्टातून घ्या, कोर्ट सांगेल ते. मग मला काय म्हणतो, मग आता माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही गाव गायरानातल्या जर जागा असतील शेतकरी आपलं शासनाच्या, तर त्या ज्याला घरकुल मंजूर आहे, ज्याला जागा नाही आहे, त्याला तुम्ही ना म्हणजे रेडी रेकनरचा जो काय दर असेल किंवा राज्य सरकारने एक पैसे घेऊन इंदिरा आवास योजनेचे जो लाभार्थी आहे, ज्याला घर नाही आहे, कुठंच जमीन आहे, लाडक्या बहिणीमध्ये कसे निकष लावले तुम्ही, तसे जर निकष लावले तर त्यांना जागा मिळेल. आपल्याकडे जागा आज स्वस्त नाही हो, आज 10-15 लाखाची जागा कोणता घरकुलवाला घेऊ शकतो, मग उपयोगी नाही. म्हणजे योजना येत राहतील पण त्याचा उपयोग होत नाही आहे. म्हणून घरकुल च्या संदर्भात आहे त्याच धर्तीवर आता समजा पत्रकार हा, जसं मागाशी सांगितलं, लोकशाही टिकवायची असेल, खरा आवाज सत्य समोर आणायचं असेल, बातमी प्रसिद्ध व्हायची असेल, तर पत्रकार जिवंत राहायला पाहिजे, पत्रकार निर्भीड राहायला पाहिजे, तर पत्रकाराला हक्काचे बसायची जागा पाहिजेलच. आणि ती जिल्हा लेवलला पाहिजे का तालुका लेवलला पाहिजे हे माहिती नाही. माझ्या झेडपी गटापुरतं काय असेल तर वैयक्तिक आपण काहीतरी करू. भाऊ, बहुतांश पत्रकार परिषदे ह्या मोठ्या 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये घेतल्या जातात. आपण आपली ही पत्रकार परिषद आपल्याच भागातील पवित्र अशा भीमा भामा इंद्रायणी नदीच्या तीरावर घेतलेली आहे. या परिसराचा विकास होत असतानाच मात्र या नदीच्या संवर्धनासाठी किंवा तिच्या शुद्धीकरणासाठी कोणतीच ठोस पावलं घेतली जात नाहीत. आपण मगाशीच आपले विकास पुरुष अजितदादा पवारांचं नाव घेतलं. DPDC कोण चालवतं म्हणलं तर अजितदादा पवारांचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं. तसेच या भागातून मोठ्या प्रमाणावर PMRDAचा निधीही जमा होतो. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून गावोगावी ETP प्लॅन्ट बसवण्यावर कोणत्याच लोकप्रतिनिधीने आजपर्यंत काम केलं नाही. आपण सुशिक्षित व तरुण उमेदवार आहात आणि व्हिजन असणारा नेता आहात, तर या प्रश्नाकडे आपण या काळात पाहणार आहात का? नक्की. नदी प्रचंड दूषित. काल आलो तेव्हा इथं काही नव्हतं, आता बघा झालंय. काल काहीच नव्हतं इथं, आता हे काय तयार लागले, जलपरी व्हायला लागले. म्हणजे हे बघा ना किती होतंय ते. आता ह्याला म्हणजे नदी सुधार प्रकल्प जो चालू आहे पुण्यामध्ये, त्यातून जे काय आणता येईल ना आपल्याला, आता इथून अजितदादा तर विचार करतात की हा परिसर कायम स्वच्छ राहावा, तर त्यांच्याकडे तो पाठपुरावा करावाच लागणार, म्हणजे तो करणार. म्हणजे त्यातून मला अजून एवढं माहिती नाही त्यातलं, की कारण हा नैसर्गिक स्रोत आहे, म्हणजे प्रवाह, नदीचा प्रवाह आहे, तो थांबू बदलू किंवा कशा माध्यमातून करू शकत नाही. ह्याला काहीतरी पॉलिसीज ठरवावं लागेल. आणि शेवटी वरून किती वेळा सांगितलं, आता आमच्या नद्या खराब होतात, आमचं पाणी दूषित होतं,
म्हणून महानगरपालिकेतून ह्या नदी ज्या गावातून जाते त्या गावातल्यांना एक ठराविक रक्कम पालिकेकडून पिंपरी चिंचवड आणि पुणे पालिकेकडून आपण निधी घेतो जिल्हा कलेक्टरांकडं, आणि तिथून आरो प्लॅन्ट बसवतो. त्याचा खर्च जे गावोगावी आरो प्लॅन्ट बसतात ना पाण्याचे, तो शासन जे बसवतो किंवा लोकप्रतिनिधी जो शिफारस करतो, तर त्याचा तो निधी हा तुमच्यामुळे झाले दूषित आमची नदी, तुम्ही घाण पाणी सोडता, तुम्ही फॅक्टरीचं पाणी सोडता, म्हणून आमच्या नद्या खराब झाल्यात. म्हणून तो एक तरतूद करून तत्कालीन 10-15 वर्षापूर्वी तरतूद चालू झालेली आहे की ज्या गावात आरो प्लॅन्ट नसेल तर त्या पालिकेतून आपण बसून घेऊ शकतो आरो प्लॅन्ट पाण्याचा. भाऊ, एक माझा प्रश्न आहे की आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये फक्त पेरणे एक आरोग्य केंद्र आहे, परंतु त्या ठिकाणी इमारत नाही आहे. तेथे जे उपचारासाठी रुग्ण येतात त्यांना देखील उपचार करता येईल. त्या डॉक्टरांना अनेक प्रश्न होतात. मध्यंतरीच्या काळामध्ये टोलनाक्याच्या जवळपास आरोग्य केंद्राच्यासाठी एक जागा उपलब्ध होणार होती. त्या संदर्भात थोडी माहिती दिली बरं होईल. त्याचप्रमाणे दुसरा असा एक प्रश्न होता, दोन्हीसोबत उत्तर द्या. दुसरा प्रश्न असा होता की आपल्या भागातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांना अनेकदा आपला माल जो असतो भाजीपाला असेल काय, त्यासाठी चंदननगरला वगैरे भाजी मार्केटला जावं लागतं. मध्यंतरच्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपल्या पेरणे फाटा टोलनाका शेजारी कुठेतरी ठरलं होतं की आपण जागा उपलब्ध करून द्यावी आपल्या भागातील शेतकरी आपला माल याच भागातील विकतील यासाठी. पण त्याच्या पुढे काहीच कारवाई झाली नाही आणि आरोग्य केंद्राचा देखील विषय अजूनही प्रलंबित आहे. त्यासाठी आपण जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर काय करणार आहात? आरोग्याचं फक्त एकच याला पेरण्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ते छोटं आहे, ते मोठंचा जागेचा विषय, तिथं तो वादाचा विषय एक संबंधित तिथल्या शेतकऱ्यांचा आणि ॲक्विजिशनचा विषय आहे. तो समजुतीने सोडावा लागेल. आता यासाठी तर लोकप्रतिनिधी पाहिजे जिल्हा परिषद. आता आपण विचारायला गेलो तर खरं सांगणार नाही किंवा काय माहिती ती पूर्ण अधिकारातून मिळणार नाही. पण उद्या जेव्हा सभागृहात जाऊ तेव्हा समजा पेरण्याचं विस्तारीकरण ते दवाखाना मोठाच करावा लागणार आहे. आज किती नागरीकरण वाढलेले आपल्याला, तो प्रामुख्याने करणार आहे. तो 100% विषय आमदारांशी राजदारांशी मागं लागून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठ्या बेडचं मोठ्या क्षमतेचं उभं करावं लागेल. कारण वाडेभोलेला जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेही तसं आता कमी पडायला लागलेलं आहे. आणि मला मी आनंदाने सांगू शकतो, अभिमानाने, की आपल्या जिल्हा परिषदचे सगळे डॉक्टर किंवा तिथं असणारे कर्मचारी चांगले आहेत, फक्त संख्या कमी आहे. संख्या कमी. आज कोणताही आज गोरगरिबाला तिथं प्रचंड लोक जातात. जर दवाखाना मोठा केला तर लोक तिथं ॲडमिट होतील, लोक तिथं उपचार करतील. आता किरकोळ थंडी ताप किरकोळ गोरगरीब तिथं जातोय, पण एखादा माणूस मोठा जरी आजार असेल, काही जरी त्याला ॲडमिट करावं लागलं बरेच दिवस, तरी त्या दवाखान्यात ॲडमिट करण्यासाठी तिथे जागा तर मोठी पाहिजे. आणि ते टोलनाक्यावर आम्ही ऐकून आहे बरं का, की टोलनाक्यावर दवाखाना व्हायचा आहे का मार्केट कमिटी व्हायची. आता गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पेरणेकरांना विश्वासात घेऊन कुठं गाव आहे ना, जेव्हा कोणत्या गावात होऊ द्या मार्केट कमिटी, जे गाव पुढे येईल त्याला मार्केट कमिटी बघून घेईल. ती खरेदी करते जागा, त्यांची वेगळी स्वतःची संस्था आहे मोठी मार्केट कमिटी. आपली पुण्याची आशिया खंडातली मोठी मार्केट कमिटी आहे. त्यामुळे ते त्यांचं बघून घेतील काय असेल ते. पण त्यासाठी लागणारा स्थानिक मदत जी लागणार आहे गाव लेवलपासून ते उभं करण्यासाठी, त्या मदतीसाठी पुढं आपण जाणार आहे. कारण मार्केट कमिटीची आपल्या भागामध्ये गरज आहे. दुसरा प्रश्न दवाखान्याची तर त्याला जर आता घटनेत काय आहे, जिल्हा परिषद जर प्राथमिक आरोग्य केंद्र जर पेरण्यामध्येच आहे तर ते लोणीकंदमध्ये आणू शकतो का, जर लोणीकंदने जागा दिली तर, असं काय आहे का, हे माहिती घ्यावं लागेल. उद्या वाटलं की आज तुळापूरमध्ये सगळ्यात मोठं गायरान आहे आपल्या भागात, जो येईल त्याला डोळा आपल्या तुळापूरच्या गायरानावर आहे. 900 एकरमध्ये गायरान आहे. काही दिवसापूर्वी काय दुर्दैवी लोक असतील, बघा पालिकेचे तेव्हाचे असतील किंवा अधिकारी, कचरा डेपो आणला होता. त्या चळवळीमध्ये आम्ही काम केलेलं आहे, त्यात आंदोलन केलेलं. इथं याच चौकात आम्ही बावडीला रोड जातो ते ठिकाणी आंदोलन केलं. उदयन महाराजांना आपण इथं डोल आणलं होतं. सर्वपक्षीय लोक त्यात होते. त्यात मी पण त्या नवा कार्यकर्ता होतो, पण त्या चळवळीत होतो. त्या गायरानावर लक्ष आलं. तिथं काही दिवसापूर्वी आलं. अजून एक काहीतरी पालिकेने स्कीम आणली. तर ह्याचा कुठंतरी थांबवावा. आणि जर हाही जागा पुण्याजवळची एवढी मोठी गायरान जागा आहे, उद्या कोणाच्या, आणि शेवटी गावाला विचारात घेतल्याशिवाय उद्या तिथं काय होऊ नये म्हणून एक संकल्पना आता
गायरान जागेमध्ये यांनी आणलेली होती, म्हणजे आपले खासदार अमोलदादा कोल्ह्यांनी, की सर्व रोगावर एकच निदान आणि एकच ठिकाण. मग तुळापूरला ती मोठं, त्याला नाव पण मला आठवत नाही, पण इंद्रायणी मेडिसिन एक खूप चांगली संकल्पना अमोलदादाने आणली होती की बाबा हे राज्य सरकार सगळ्याकडून, केंद्र सरकारकडून, आणि तत्कालीन अजितदादांनी त्याला खूप प्रतिसाद चांगला दिला. ते कुठपर्यंत आले नाही माहिती. त्यालाही आता आपल्याला खासदार असू किंवा आमदार असू सगळ्यांकडे फॉलोअप घ्यायचा आहे. दवाखाना आहे. आता मला तो सांगायचा उद्देश काय, यांच्या प्रश्नाला आदरून आहे गव्हाणे साहेबांच्या. जर आज तुळापूरकरांनी जर हॉस्पिटलसाठी जागा जर देत असेल, तर उद्या जिल्हा परिषदमधून प्राथमिक आरोग्य केंद्र जर मोठं बेडचं उपलब्ध होत असेल, तर जे गाव देईल त्या गावात शिफ्ट करता येतं का, हा प्रश्न धोरणाचा विषय. हा कायद्याचं म्हणजे जिल्हा परिषदचा कायदा काय सांगतो, किंवा दुसऱ्या गावात नेऊ शकतो, किंवा एक PSC किती गावात मिळून काय लोकसंख्येच्या आधारे दिली जाते, काय गावाच्या आधारे दिली जाते, हे विचार करावा लागेल आपल्याला. पण आरोग्य केंद्र मोठं यावेळेस होणार. काही नागरिकांचा ठाम विश्वास आहे की प्रदीप भाऊ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. याबाबत आपले मत काय? त्या सर्व विश्वसनीय लोकांचं मनापासून धन्यवाद. आशीर्वाद द्या. तुमचे आता हे 15 दिवस आहेत, तुम्ही माझी निवडणूक हातात घ्या. 5 वर्ष तुम्हाला असं काम करेल की तालुक्यात, जिल्ह्यात नाही, राज्यातला एक आदर्श जिल्हा परिषद सदस्य कसा असतो, हे काम करण्यासाठी माझा मानस आहे. आदर्श व्हायला भाषणातून नाही, कृतीतून दाखवू, कामातून दाखवू, योजनेतून दाखवू. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करू शकतो, जिल्हा परिषद आपण कशा पद्धतीने राबवू शकतो, लोकांच्या असलेल्या योजना ह्या कितीपर्यंत पोहोचल्यात, किती लोकांना दिले, ह्याचं मी तर मार्गदर्शन, एक सूची तयार करणार आहे गावगावात की ह्या योजना आहेत, तुम्ही पटापट. जसं आता आम्ही अयोध्या काशीला जायला लोकांच्या घरोघरी गेलोय, तसं उद्या शासकीय योजना पोचवायला पण लोकांच्या घरोघरी जाणार आहे. हा माझा कामाचा पुढचा वाटचाल आहे की मी आज लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागतोय. आज लोकांना अयोध्या काशीला म्हणतोय, चला. त्यांना बरोबर जाऊन आलो. अनेक कार्यक्रम आपण घेतले, तर त्या अनेक कार्यक्रमामध्ये हा आपण कार्यक्रम घेणार आहे की घरोघरी माणसं आपण पाठवणार. बाबा ह्या शासकीय योजना आहेत, तुम्ही ह्याच्यात बसताय का, तुम्हाला काय पाहिजे का, द्या भरून फॉर्म. हे करावं लागणार. आणि तेवढं आपण, म्हणून ह्या अशा कृतीतून आपण आदर्श जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रस्ता, पाणी आणि वीज या मुद्द्यावर वर्षानुवर्ष निवडणुका होत आहेत. पण इथली जी मूळ लोकसंख्या आहे ती शासनाला कधी कळत नाही. जिल्हा परिषदेकडे हा सर्वे असतो की इथली जर लोकसंख्या 20,000 आहे कागदोपत्री, प्रत्यक्षात ती 50-60,000 असती. त्यामुळे हा सगळा ताण इकडे येतोय. तर यासाठी वेगळा काही निकष करायचा प्रयत्न आहे का? काय आता केंद्र सरकार जनगणना करणार आहे. 2011च्या जनगणनेवर सगळं चाललंय. लोकसंख्या वाढत जाते, प्लॉटिंग वाढत चालले. त्याला आता तुम्हाला आज जिल्हा परिषद गट आपला तयार झालाय ना, लोकसंख्या 1.5 लाखावर आहे, मतदारसंख्या 38,000 आहेत. मतदारसंख्या आणि लोकसंख्याचा जो तफावत आहे हा एवढा आहे की 3 पट. म्हणजे आज 38,000 मतदार असेल तर 1,40,000 ते 1.5 लाख लोकसंख्या असेल. मग आता 1.5 लाखाच्या हिशोबाने शासन योजना करतं, तर कशावरून सिद्ध करायचं की 1.5 लाख आहे? कागदाव काय आहे? जनगणना झाली पाहिजे. जनगणना झालीच पाहिजे. तुम्ही आता जर सभागृहात गेला आणि जर 2011च्या निकषानुसार जर योजना राबवायला गेलो तर किती जणांमध्ये ती योजना वाटप होणार? निधी किती येणार? समाधान किती लोकांचं होणार? पण आता शेवटी काही गोष्टी सगळ्याच मला माहिती आशाबाई नाही, कळून घेऊन काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. सभागृहात त्या विभागात गेल्यानंतर तिथं त्याचा लोकसंख्या आणि ॲक्च्युली मतदार आणि जिल्हा परिषद ठरवते ती जी योजना ही कशाच्या आधारे ठरवते, त्याला निकष काय, आरोग्याचा निकष काय, बाबा पेरण्यालाच का, मग तुळापुरात का नाही, फुलगावात का नाही, किंवा काय काय असं त्या स्तराच्या मोठ्या लेवलचं का नाही, हे माहिती घ्यावं लागेल आपल्याला. माझा आपल्याला प्रश्न आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर मध्यंतरी विचारभिन्नता किंवा काही अडचणी किंवा पक्षाचे धोरण असतील, त्यानंतर तुतारी, घड्याळ, असा सगळा प्रवास करताना आपल्याला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा अजितदादा पवार, त्याचबरोबर मुख्यतः आपल्या भागातला जर प्रश्न घेतला तर माजी आमदार अशोक पवार
आणि विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांची कार्यपद्धती, विकासाची धोरणं आणि आपण त्या बाबतीत त्यांचा घेतलेला आदर्श आणि सामान्य लोकांचा सोडवणारा प्रश्न हे आपण कसं त्या बाबतीत विचार करत आहात? किंवा आक्रमकतेने येणारी शिवसेना, महाविकास आघाडी, महायुती ह्या बाबतीत आपण कसं कार्यकर्त्यांना आणि विकास कामांना तसंच ध्येय धोरणांना पुढे घेऊन जाणार आहात? कॉलेजमध्ये असताना पुण्यामध्ये माझे तिथं पितृतुल्य म्हणजे आमचे आधारस्तंभ वडिलांप्रमाणे ज्यांनी आपल्याला प्रेम केलं असे पुण्याचे माजी उपमहापौर दीपक भाऊ मानकर यांनी वडिलकी म्हणून आणि त्या राहत असताना त्यांचा खूप प्रभाव आमच्यावर होता. ते काँग्रेसचे होते आणि माझे आजोबा माजी खासदार नानासाहेब नवले, आईचे सख्खे चुलते, हे काँग्रेसचे विचाराचे आहेत, आजही आहेत. म्हणून काँग्रेस विचारधारा कॉलेजपासून होती. संघटना, कॉलेजचं UR इलेक्शन असेल, क्लासच्या निवडणुका असतील किंवा अनेक गॅदरिंग, अनेक ॲक्टिव्हिटीज आपण कॉलेजमध्ये केलेल्या आहेत. पण एक पक्ष कोणता तरी असतो तर तेव्हा तो काँग्रेस पक्ष तिथं पुण्यात रुजला आणि इकडं आल्यावर कळालं की इकडं काय काँग्रेस नाही, इकडं राष्ट्रवादी आहे सगळी. पण तरी म्हणलं आता आहे तिथं मग काय असू, शेवटी छोटं का असू द्या, आपलं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. म्हणून काँग्रेस जिथं गर्दी आहे तिथं नाही आपण, जिथं कमी आहे तिथं आपण, जिथं संघर्ष आहे तिथं आपण. आज आपण काँग्रेसमध्ये कोण नाव निघालं तर या भागामध्ये माझं नाव निघायचं. आणि 2016पर्यंत काँग्रेसमध्येच काम केलं, काँग्रेसच्या पक्षावर निवडणूक पण लढली. तेव्हा म्हणजे 2012ला काँग्रेसवर लढणं म्हणजे लोक म्हणायचे राजकीय आत्महत्या आहे, तुम्ही स्वतःहून आत्महत्या करताय, काँग्रेसवर कुठं लढतात का? पण तेव्हा आपल्याला माहिती होतं की आपण समाजात काम करतो तर निवडणुका लढल्या पाहिजे, पक्षासाठी निवडणूक लढली पाहिजे. नंतर 16ला पक्षामध्ये म्हणजे मी अमेरिकेला गेलो होतो निवडणुकीचा, तिथली राष्ट्रपती निवडणुकीचा अभ्यास दौरा करण्यासाठी. तर त्यावेळेस त्या दरम्यान तिथं 2 महिने गेले आणि त्यावेळेस बऱ्याचमध्ये काँग्रेसमध्ये नियुक्तीवरून असेल किंवा संघटना पातळीवर अनेक समज गैरसमज आपल्या सहकाऱ्यांचे झाले. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण आता काँग्रेसमध्ये काम करू शकत नाही. म्हणून मग तेव्हा कुठं जायचं तर आई रागवली तर मावशीपाशी जाऊ, विचार पुरोगामीच आहे. शेवटी शरद पवार साहेब काय असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेसचे असो, म्हणून राष्ट्रवादी अजितदादांकडे पाहून राष्ट्रवादी अजितदादाच्या कमखर नेतृत्वाखाली अजितदादांकडे आलो आणि प्रवेश झाला, काम केलं. आणि आजही पवारांच्याच कुटुंबामध्ये मी आहे, फक्त हॉलमध्ये राहायचो, आता खोलीमध्ये आलो राहायला. घरी एकच आहे. आजी माजी आमदारांच्या बाबतीत विकास कामांचे आणि त्याचा दृष्टिकोन? आजी म्हणजे 2 विद्यमान एकच आहेत, माझे 2-3 आहेत. त्यातले कोणते? अशोक पवार. त्यांचं काय? त्यांचा आणि यांचा काम करण्याचा दृष्टिकोन, तुमच्याशी असणारे निकटवर्तीय संबंध आणि त्यांच्या कामाचा धडाका, कामाची पद्धती आणि जनसामान्यांचा प्रश्न सोडवण्याची पद्धती, हे तुम्ही कसं आत्मसात करताय? म्हणजे नेतृत्वाकडून तुम्ही जे शिकताय ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कसे करणार आहात? आणि दोघांपैकी जास्त भावलेलं कोण? नाही, भावलेलं म्हणता असं नाही. आपण काय कसं आपल्याला मी NSYचा जिल्हाध्यक्ष होणार होतो. पूर्वीची संघटनेतल्या निवड असायची ना, तर काँग्रेसमध्ये विद्यार्थी युवक असो दिल्लीत ठरायचा, हायकमांड दिल्ली लॉबिंग. म्हणजे जिल्हाध्यक्ष विद्यार्थीचा पुण्याच्या होण्यासाठी मी दिल्लीला 2 वेळा गेलतो. का तर बाबा मी पुण्याचा जिल्हाध्यक्ष व्हावा. आणि इथले नेते काय म्हणायचे की इथले असं तसं झालं, तुझा ह्याचं कुकू लागलंय, त्याचं कुकू लागलंय. तेव्हा रोहित टिळक होते आपले. रोहित टिळकांचा मी जवळचा होतो, रोहितदादा टिळकांचा. आणि रोहितदादा गेले आणि दुसरी एक व्यक्ती महाराष्ट्राचे राज्याचे अध्यक्ष झाली. पण तेव्हा मला व्हायचं होतं, पण मला व्हायला अडचण होती की मी रोहित टिळकचा माणूस आहे. ते म्हणायचे तुझा कपाळाला कुकू रोहित टिळकांचं आहे, ते तुला पुसावं लागेल. आता म्हणलं आता काम तेच होते, त्यांच्यावर काम केलं, आता कसं पुसायचं? कारण आपली प्रतिमा अशी तयार होती की हाय म्हणजे हायच, तिथं म्हणजे आहे. आपण निष्ठावंत, आपलं काम प्रामाणिक असलं की समाज म्हणतो हा निष्ठावंत आहे. आणि मी अशोक पवारांबरोबर काम केलं, अमोलदादांबरोबर काम केलं. अनेक स्थित्यंतरं झाली, अनेक लोक मधल्या घडामोडीमध्ये इकडे तिकडे गेली. मला तेव्हा कळत होते की संघर्षाचा काळ आहे, आता सोडलं तर नाव खराब होईल. म्हणून तेव्हा अशोक बापूंना सोडलं नाही, ना अमोल कोल्हेंना सोडलं. आज दोघांची निवडणुका झाली, आज माझी निवडणूक आहे. मला भागातील लोकांची वस्तुस्थिती, भागातल्या लोकांची, उद्या मी ज्या सभागृहात जाणार
त्या सभागृहाचा किंवा माझ्या मागे नेता कोण आहे त्याचा विचार मला करावा लागणार आहे. म्हणून मी फक्त म्हणलो ना, एकच घर आहे पवारांचं. मी मागंही म्हणायचं, मी जेव्हा 2 पक्ष झाले तेव्हा मी स्टेटस दिलं होतं, आम्ही पवारांसोबतच. तर मला आणि जण विचारायचे कोणते पवार, मी म्हणायचो पवारांसोबत. आता तेव्हाही मी म्हणायचो शरद, अजित आणि अशोक. आताही तेच म्हणतोय पवारच. मी म्हणतोय अमोलच्या साथीने, माऊलीच्या आशीर्वादाने मी अजितदादांच्या, पवारांच्या सोबत, घड्याळासोबत. हे मी प्रवेशाच्या दिवशी माझं पोस्ट होती. कारण ज्याच्याबरोबर आपण मागे दिवस काढलेत, काम केलेत. आपण जेव्हा 7-8 वर्ष या भागात काम करत होतो तेव्हा तालुक्याचे आमदार अशोक बाप्पू पवार होते. त्यांचा एक विश्वास आपण संपादन केला होता. आपण पूर्णपणे वाहून आपल्या नेत्याला जायचं असतं. शेवटी कुणाच्या तरी चांगलं हो वाईट हो, पण कुणाच्या तरी एकाच मागं उभं राहायचं. भूमिका घ्यायनं महत्त्वाची, राजकारणामध्ये भूमिका असणं, स्पष्ट भूमिका असणं गरजेचं आहे. तुमची लाईन कळायला पाहिजे. हायला याचं काय कळतं नाही राव, इकडं असतो तिकडं असतो, आज इकडे काल तिकडे उकडे. राजकारणामध्ये नेत्याला जर लिडरशिप करायची असेल तर तुमच्यावर विश्वास पाहिजे. आणि विश्वास लोकांना देण्यासाठी माझी निर्णय क्षमता भक्कम असली पाहिजे. मी अशोक बापूंबरोबर होतो, अमोलदादांच्या काळात होतो. त्यांचा काळ निवडणुकीचा झाला. आता सगळं काही बदललंय. आता माझ्या निवडणुकीसाठी लोकांचा आग्रह आहे की आपण जिल्हा परिषद, आणि मग मागाशी माझी भूमिका होती म्हणून माऊली आबा. आता प्रश्न राहिले 2, फरक काय. मी अनुभवलेले अशोक बापू असे की अशोक बापू बोलत नाही. पुढचा माणूस व्यक्त होतो पण बापू व्यक्त होत नाही. बापू ठराविक बोलतात. बापूंच्या डोक्यात फक्त योजना योजना योजना, म्हणजे नाही का योजना काय करता येईल, युनिक काय करता येईल. सर्वसामान्य माणूस माझ्याकडे डायरेक्ट आला पाहिजे. त्यासाठी जनता दरबार घेणे, बसणे, कलेक्टर ऑफिसला. सगळ्यात मोठा जर माणसं पब्लिक दिसले की समजायचं अशोक पवार कलेक्टर ऑफिसला आले. आणि ते त्यांची होती, ती त्यांची खासियत होती. ते काम आज तुम्ही बघा कुठं असू द्या, पण शेवटी निवडणुका फक्त विकास कामावर जिंकता येत नाही. त्याच्या पलीकडे बरेचसे फॉर्म्युल्यात आता लोकांमध्ये आलेले आहेत. पण बाप्पू विकास कामासाठी विजनरी होता. आज खूप काही सांगू शकतो बापूंबद्दल. आता माऊल्याबद्दलचा प्रवास माझा 2 महिन्याचाच आहे. माऊल्यावर मी काम करताना पाहिलं, हे काय नाही, पटापट फटाफट निर्णय, तात्काळ क्षमता. काय खरं आहे, चल कुणाच्या गाडीत कोण बसतं म्हणून कधी कुणावर चिडला नाही. आणि निधीला मोठं राजकारण करायचं, आलं काम की दे पैसे, लय परवा काय तू विरोधात काम केले नाही केले घेणं देणं नाही. काम करायचं तुझं काम पाहिजे ना. तुझ्या लग्ना माहितीला नाही दिसायचं पण तुझं काम नाही झालं तर बोल, हे सांग. खाजगीत आम्ही एखाद्याला सांगतो नाही जमलं लग्नाला पण तुझं काम आडलं तर बोल, तुला काय अडचण आली तर बोल, नाही उभं राहिलं तर माऊली कटके नाव सांगणार नाही. अरे असे पण आमदार असावं लागतात ना. आणि असा एक आमदार येतो, त्या आमदाराने आज ठरवलं जिल्हा परिषदला प्रदीप वसंतकर फायनल. काय झालं तरी चालेल, जीवाचं रान करणार प्रदीप वसंतकर आणि खालचे 2 सीटं निवडून आणणार. आणि अजितदादांना जिल्हा परिषदला 3 सीटं देणार. कारण शेवटी मला तालुक्यातलं खालच्या माणसाचं काम करायचं असेल तर माझी सहकारी सक्षम असले पाहिजे, अनुभवी असले पाहिजे. आणि मला स्वतःहून विचार नाही करणार आहे. म्हणजे मी काय त्यांचं कामही नाही केलं, माझ्या जवळचे पाहुणे होते. पण शेवटी आपल्याला नंतर कोणी किती मोठं होऊ द्या, पण निवडणुकीच्या काळात आपण एकदा भूमिका अशोक बापूंची घेतली तर सोडायची नव्हती, सोडलीही नाही. आणि त्या काळामध्ये माऊली आबांचं 1.25 वर्षाचं आमदारकी झाली. त्याही माणसाने कधी कुठं असं दाखवलं नाही किंवा आम्ही विरोधात गेलो. जेव्हा आम्हाला जवळ यायचा संबंध आला त्या माणसाने किंचितही दाखवलं नाही की कुठंतरी काहीतरी होतं. तो म्हणला माझा रिपोर्ट सर्वे खूप चांगला आहे आणि मला अनुभवी माणूस खाली पाहिजे जो सर्वसामान्यांची कामं करू शकतो. मी अख्खी ताकद देतो, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मागं उभं राहा, आपण सक्षमपणे लोकांची कामं करू. म्हणजे ही स्पष्टता असणारा तो माऊली आबा कटकेत. आणि मी पाहिलेलं आहे की कार्यकर्त्यासाठी जीवाचं, मग ते कमीपणा मोठेपणा बघत नाही. घालतोय शूज, घालतोय जीन्स आणि किती किलोमीटर चालू द्या. प्रचाराला आम्ही फिरलोय, नगरपालिका बघितली, महानगरपालिका बघितली. दुसऱ्यासाठी झटणारा माणूस आमदार. आतापर्यंत बऱ्याच मुलाखती घेतल्या, पण अभ्यासू नेतृत्व तुमच्यात पाहायला मिळालं.
स्पष्ट वक्तव्य तुमच्यात पाहायला मिळालं की उगाच भंपक काहीतरी निवडून येण्यासाठी बाता मारणारे बरेच उमेदवार आहेत. तर मला जसं शाळेमध्ये एक व्याख्या असायची, यालाच न्यूटनचा लॉ असं म्हणतात, तसं मला 2 व्याख्या सांगा. यालाच योग्य उमेदवार म्हणतात आणि यालाच प्रदीप भाऊ कंद म्हणतात. अशा मला एक 2 व्याख्या समजून द्या. म्हणजे यालाच योग्य उमेदवार म्हणतात, निवडणुकीसाठी हा उमेदवार योग्य आहे, असा उमेदवार असावा. आणि प्रदीप भाऊ कंदांची काय व्याख्या आहे एक काम करत असताना, किंवा लोकांनी प्रदीप भाऊंकडं कोणत्या पद्धतीने विश्वास ठेवावा, एक ती प्रदीप भाऊ नावाची एक व्याख्या सांगा थोडक्यात. व्याख्या सांगा म्हणजे माझी कशी व्याख्या मी सांगायची काय? म्हणजे की प्रदीप भाऊवरच का विश्वास ठेवा? हा लोकांनी काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहे तुमच्यात असं बाबा की पाहिलं आम्ही एक आहे ना, मी कायम असं करतो, म्हणजे माझ्या घरात पण करतो की आता आपल्याला एकत्र जायचंय, वादविवाद नवरा बायकोमध्ये भांडण सगळ्यांचे होतात, कोणी माणूस एक विचाराचा नाही. आईशी पण चिडतो आपण, भावावर चिडतो, बायकोवर चिडतो. तर आपण तेव्हा मी आपलं असं मला म्हणजे संघटनेत शिकलेलो, मी संघटनेत काम केलेलं आहे. आम्हाला आहे ना जवाहरलाल नेहरू लिडरशिप इन्स्टिट्यूट JNLR, मी काँग्रेसची एक संस्था आहे की जी पक्ष संघटनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत किंवा जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांना कसं काम करावं संघटन म्हणून एक ट्रेनिंग करणारी कॅम्प आहे. तर त्यात एक सेशन द्यायचे, स्ट्रेंथ आणि विकनेस. तुम्ही सगळ्यांनी एकत्र टेबलवर बसा, आपण सगळ्यांनी बसायचं आणि तुम्ही सांगायची माझी सगळ्यात चांगली एक गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ आणि एक गोष्ट विकनेस सांगायची. स्ट्रेंथने तुम्ही काय करणार तसंच चालू ठेवणार आणि विकनेसने तुम्ही काय करणार त्याच्यावर काम करणार. बरोबर आहे. तोच लागू माझ्याकडे आहे आत्ता. माझ्याकडे का लोकांनी बघून मतदान करावं, मला लोकांचा विकनेसही लोकांनी सांगावं आणि स्ट्रेंथ पण सांगावी. विकनेस असेल बाबा अशी अडचण आहे, बाबा इथे कमीपणा आहे की त्या ठिकाणी ती समजून घ्यायची माझ्यामध्ये क्षमता आहे. आज माझ्याकडे काही नाही आहे तरी आज मी लोकप्रतिनिधी म्हणून उभा आहे. मी कायम सांगतो साहेब, माझ्या लोणीकंदमध्ये आजपर्यंतच्या मी ज्या काय निवडणुका ज्या विचाराचे लढलो तिथं मला मर्यादित यश मिळालं. टक्केवारीत मी मर्यादित आहे आत्तापर्यंत. येणारा काळ मला गाव निश्चितच माझा विचार करेल, माझ्या मागं उभं राहणार आहे. कारण कुणाला वाटत नाही कोणाच्या गावचा उमेदवार निवडून नाही यावं. तर हे सगळं करत असताना आपल्याला का निवडून द्यायचं, तो मी कोणताही द्वेष, मी काम करणारा माणूस आहे. 15 वर्ष बिगर पदाचं काम करून गेलोय आणि छोट्या अल्पसंख्यात म्हणजे कमी टक्केवारीत असताना लोणीकंदचा उमेदवार आज जिल्हा परिषदचा उमेदवार होतोय. मग आज ही भावना माझ्याकडे लोकांनी जी बघून दिलेली आहे की बाबा कमी संख्येचा मतदान जरी आकडा त्याच्याकडे कमी असला तरी तो नेतृत्व सक्षम करू शकतो, तोच योग्य आणि उत्तम आहे आणि न्याय देऊ शकतो या पदाला. म्हणून लोकांनी मला निवडून द्यायचं ठरवलंय. सर्वे माझा सांगतोय, सर्वांचे सर्वे माझा सांगतोय. पत्रकारांच्या बातम्या लागू नाही लागू, पत्रकार जे 4 सोबत आहेत किंवा 8 सोबत नाही आहेत, 11 सोबत सगळे आले तरी सगळ्यांचा सर्वे हा आज सकारात्मक आहे माझ्या. आणि ह्या सर्वांच्या स्तरावर काम आपण करू शकतो. त्याच्यामुळं अशा मुद्द्यावर तुम्ही निवडणूक घ्या. ज्या व्यक्तीला 15 वर्ष तुम्ही काहीच नाही दिलं, म्हणजे काही दिलं नाही म्हणजे याचा अर्थ काही मिळालं नाही तरी तो आज त्या मैदानात प्रत्येक आघाडीवर पुढे आहे, कुठेच कमी नाही, सगळं त्याला समजतं, काम करायचा प्रयत्न करतो. अनुभवातून कळालेलं आहे मला सगळं समजतं, म्हणजे मी अनुभवलेले आहेत. आज इथून मागे इतर लोकांसाठी मी मतं मागितलेत, आज माझ्या स्वतःसाठी मतं मागतोय. 15 वर्षासाठी माझं मत मागतोय. 5 वर्षात ती अजरामर राहतील, माझी यादगार राहतील. पण मागची 15 वर्षे माझी शिदोरी आहे, ती शिदोरी आज मी तुमच्यासमोर मांडतोय. त्या शिदोरीच्या आधारे, त्या अनुभवाच्या आधारे, त्या सोसलेल्या मान असतील, अपमान असतील, एकटेपणा असेल, कमीपणा असेल, कधी न लागलेला गुलाल असेल, तरी निष्ठा आणि तत्व न सोडलेला माणूस आहे मी. आज एकटा कुठंतरी होतो, आज गावागावात मोहळ तयार झाले. आज कुठेही कोणत्या घरात जाऊन घ्या, लोक म्हणतात ह्या 15 वर्षाच्या पोराला मतदान द्यायचं. हे 15 वर्ष पोरांनी काम केलंय, आमचं एकही सुख दुःख सोडलेलं नाही. कुठंही येऊ द्या, MSCBची कामात तर एवढं आपण काम उभं केलंय. अजून एक विषय असा आहे, MSCBच्या माझ्या 3 वर्ष मला शासन नियुक्त पद होतं अजितदादांनी दिलेलं. 3 वर्षामध्ये मी MSCBचं किती मोठं काम करू शकतो. म्हणजे मला सांगायचं असं की मला जर एखादी जबाबदारी मिळाली तर मी त्याच्यात
सर्वोच्च माझं सर्व काही देऊ शकतो आणि ते काम भारी करू शकतो, ती म्हणजे MSCB कमिटी. त्या MSCB कमिटीतून आज सांगा, मला एखाद्याने ट्रान्सफॉर्मर द्यायला जर कळवलं, तो जर चोरीला गेला असेल तर थोडा वेळ लागतो, चोरीला नसेल गेला तर शनिवार वगैरे सोडले तर मी 48 तासात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देत आलेलो आहे ना, आत्ताही देतोय. पुढं तर आता मी पदावर गेला तर मी तर लाईटीचा तर एक ब्ल्यू प्रिंटच करणार आहे. ब्ल्यू प्रिंट बाकी नाही, ती MSCBची लाईट यांची शेतकऱ्यांच्यासाठी ती लाईट गाळे पडलेले कुठं मधले रस्ते आणू तो मग जीवाला धोका होईल असे जे काही सार्वजनिक काम आहेत लाईटीची ती आपण दूर करणार आहे. मी अशा सर्व बाबींकडे विचार करावा. मला आता काय दिवस लागेल तुम्हाला सांगावं कशासाठी मला मतदान करावं म्हणून, पण अशा दिलेली जबाबदारी थोडक्यात MSCB ती मी त्या पदाला मी न्याय देऊ शकलो का हे लोकांना विचारा. लोक म्हणतील हो, म्हणून जिल्हा परिषद सदस्याला यंदा प्रदीप वसंत कंद. हो, खरं तर आपण आता मुलाखतीच्या समारोह पुढे चालू, तरी पण एक महत्त्वाचा घटक राहून जातोय. आपण पाहतोय किंवा लोकसंख्येत किंवा मतदारसंख्येत जर पाहिलं तर सगळ्यात मोठा घटक 50% आरक्षण असलेल्या महिला आणि त्या खालोखाल युवक आहे. युवकांसाठी तुम्ही यापूर्वी काम केलेलं आहे, तर महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगार या संदर्भात तुमच्या काय महत्त्वाच्या भूमिका असतील? नाही, मी एक थोडं राजकीय माझा राजकीय नाही, पुण्यात शिकल्यामुळं आणि बाहेर मित्रवर्ग चांगला असल्यामुळं मी महिलांसाठी एक 400-500 महिला कामं करू शकतील असा एक प्रोजेक्ट आणण्यासाठी मी स्वतः कमर्शियल विचार करतो. म्हणजे माझ्या भागातल्या लोकांनाही काम मिळेल, सावलीत काम मिळावं. आत्ता बायांना कामं आहेत, पैसे मिळतात, पण उन्हात आहे. सावलीत कसं आणता येईल तो मी मला जबाबदारी मिळाल्याशिवाय काही गोष्टी मला बंधनात मी आलेला आहे. आता जर माझ्यावर जिल्हा परिषद जबाबदारी आली तर मला एक महिलांसाठी रोजगार निर्मिती करायची. आपल्याकडं युवकांसाठी मागे आपण नोकरी महोत्सव घेतला होता, अनेकांना नोकरी लागल्या. नोकरी का कसं असतं, अभियान राबवतो, नोकरी देतात, पण टिकवणं युवकांच्या हातात आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, ते कसं राहतोय, पण प्रयत्न तर आपण करतोय. आता आपल्याकडं फुलगाव MIDC मोठ्या प्रमाणात आहे. आज फुलगाव चांगल्या प्रकारे वाढते. आज फुलगावच्या स्थानिक तरुणांना त्या ठिकाणी कंपनीत कामं आहेत का नाही आहेत, संशोधनाचा भाग आहे, तो संशोधन करावं लागेल. आणि पहिलं गाववाल्याला फुलगावच्या लोकांना कामासाठी त्या कंपनीकडं विनंती करणार, फॉलोअप घेणार आणि त्या गावातील पोरांना काम मिळावं, त्यांच्या काही क्षेत्र गेलं असेल किंवा जे काही लोक आहे असे सगळ्यांना वाटून विचारात घेऊन ते काम करायचे. आणि आपल्या भागातले जे काही शिकलेली मुलं आहेत, ज्यांना नोकरी आहेत, आणि इथं जे काही कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये काय आपण जिल्हा परिषद झालं आपले शब्द ऐकतील, ते त्यांच्याकडं माझं नाव आहे त्यांच्याकडं की आहे कार्यकर्ता, काम करतो चांगला. कारण कोरोनाच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये अनेक कंपन्यांना आपण सांगितलं होतं, तर कंपनी CSR फंडातून खूप मोठं आपल्याला मदत केली होती. त्यामुळे त्या कंपनीच्या HR आणि प्रशासनचं HR लॉबी असेल, कंपनीची असेल, बोलण्याचा, वागण्याचा फायदा आपल्याला होईल. आणि मुलांना तिथं भागातल्या लोकांना जे काही जो माझ्याकडे नोकरी मागेल त्याला घेऊन त्या कंपनीत जाणार आपण. शेवटचा प्रश्न, आगामी निवडणुकीकडे तुम्ही वैयक्तिक राजकीय संधी म्हणून पाहता का लोणीकंद जिल्हा परिषद गटाच्या भविष्याची जबाबदारी म्हणून पाहता? आता आहे ना, मी बिगर लग्नाचा इतके दिवस काम करतो, संसार करतोय. आता लग्न करायचंय म्हणजे थोडक्यात मला संवैधानिक पदाने तिथं बसायचंय. मला हे झालं पाहिजे, हे करून दे हा म्हणायचा अधिकार पाहिजे. संधीचं सोनं करणारा असतो तोच खरा कार्यकर्ता असतो. मग संधी फक्त गुलालाची नाही आहे, ही संधी जबाबदारीची. मला जबाबदारी मिळते आता, ती मी लढायची का नाही, मी जिल्हा परिषद लढायची का नाही. काल माऊली आबा म्हणले दार ठोकायला एकदाच येतं, ते उघडायचं का नाही तुम्ही ठरवा तुळापूरकरांनी, बरोबर. संधी एकदा येते, संधी मला आत्ता आहे, ती मी जिल्हा परिषद लढायची का नाही हा माझा निर्णय, आणि तो मी निर्णय घेतलाय, जनतेने सांगितलं लढायचंय. मी संधी ही आता जिल्हा परिषदची घेणार आहे का, आता संधी मिळाली तर मला अधिकार प्राप्त होतो आणि अधिकारातून मी लोकांची कामं करू शकतो. जिल्हा परिषद अशी आहे, मिनी मंत्रालय, मिनी आमदारकी आहे. का म्हणतात त्याला? कारण त्या जिल्हा परिषद सदस्याला आमदार, पालकमंत्री, खासदार महत्त्व देतो. त्याची शिफारस, त्याची सांगितलेली कामं, त्यांच्या लोकांचे जे काही प्रश्न असतील
तो विचारपूर्वक करतो, म्हणून जिल्हा परिषद सदस्य असणं गरजेचं आहे. मी निवडणूक आयोगाचे धन्यवाद मानतो, लावली निवडणूक त्यांनी. कोणी का होईना तिथं आता जिल्हा परिषद सदस्य बसू द्या. तो आता मी म्हणतो, साहेब माझा एक मित्र आहे, माझे मोठे भाऊ काय म्हणतात की पोरं आहे ना हाकणारी नसावं, भले त्यांना आवरायला लागलं तरी चालेल, पण हाकायला नाही लागली पाहिजे. म्हणजे काय, कर्तृत्व करत राहा, एक वेळेस चुकू दे, त्याला सांगू अरे बाबा चुकते तो सांग. आणि एखादा काहीच करत नाही, मग यावा जा रे हे कर रे, जा रे ते कर रे, जा रे हे कर रे, म्हणजे हाकणारा नसावं. म्हणजे नाही का, चल चल चल, त्याला आवरायला लागलं तरी चालेल, पण आवरायला सारखा मी झालो पाहिजे, काम मी एवढं केलं पाहिजे मी माणसाने की मला लोक म्हणले पाहिजे जरा अरे थांब थांब. आणि असा सदस्य नाही पाहिजे की बाबा हाकायला लागते त्याला. म्हणून तुम्ही काय प्रश्न केला मला? संधी द्या, जबाबदारी घेणार. तर आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या प्रश्नांना, निर्भीड प्रश्नांना म्हणू शकतो आपण, अतिशय चांगल्या पद्धतीने मार्मिक उत्तर प्रदीप भाऊ यांनी दिलेली आहेत. पाहूयात येत्या 7 तारखेला गुलाल होतोय कोणाचा.